मग लातूरला ॲडमिशन घेतलं, तिथे BA तिथे मजुरी करता करता BAला टॉप मार्क, MAला औरंगाबादला गेलो, MAला संपूर्ण मराठवाडा विद्यापीठामध्ये म्हणजे आमच्या मराठवाडा एरियामध्ये रँक सेकंड. पेपरला माझे फोटो झळाळले, जिंदगी सार्थक वाटली. MPhil केलं टॉप, नंतर PhD केली. पण MPhil नंतर माझं सिलेक्शन उस्मानाबादच्या तेरणा महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचं प्राध्यापक झालं. पण त्यावेळेस माझं कॉलेज नॉन ग्रँट होतं. नॉन ग्रँट माहिती आहे? गव्हर्नमेंटचा महामूर्खपणा म्हणजे नॉन ग्रँट. फार ऑथेंटिक बोलतोय. आणि जर कोणी मंत्री बिंत्री असेल ना, मग तर त्यांच्या बापाला घेत नाही. त्यांना तो ओपनली सांगतो किती सत्यानाश तुम्ही एज्युकेशनचा केलेला आहे. क्लिअर नाही. नॉन ग्रँट म्हणजे काय? नोकरी तर लागते, पगार बिगार नाही. माझे जोक फेमस झाले सर. एक आदमी की मौत होती, मरते के साथ उसको नरक में डालते, जैसे ही नरक में डालते वो नाचना शुरू करता. कितना अच्छा नरक है, कितना प्यारा नरक है, कितना मीठा नरक है. यमराज बोलता तेरे को नरक कितना अच्छा लग रहा, तू कहां से आया? बोले नॉन ग्रँट कॉलेज. मैंने मराठी में 2 लाइन लिखा कविता. कुत्र्याला सुद्धा नॉन ग्रँटची अवस्था पाहवत नाही. कुत्र्याला सुद्धा नॉन ग्रँटची अवस्था पाहवत नाही. त्या काळात तो कोणत्याच प्राध्यापकाला चावत नाही. मैंने लिखा 100 खून करके भी वो मुस्कुरा रहा था, 100 खून करके भी वो मुस्कुरा रहा था. फांसी का डर उसे झुका नहीं पा रहा था. जज बोला फांसी के बदले इसको नॉन ग्रँट पर भिजवाऊंगा. जज बोला फांसी के बदले इसको नॉन ग्रँट पर भिजवाऊंगा. तो खूनी चिल्ला के बोला नहीं, मैं खुदकुशी करके मर जाऊंगा. क्योंकि वहां पर विद्वानों को तरसते देखा और बेवकूफों को उन पर बरसते देखा. मेरे बच्चों, ये उदाहरण तुमको इसलिए दे रहा हूं ताकि तुम्हारे दिमाग में सेट हो जाए. माफ करना मेरे बच्चों, साहेब माझं रिसर्च आहे 17 वर्षाचं की कॉलेजची मुलं 99% मुलं प्रेम आणि सेक्स याचंच जीवन जगतात. मग ज्यांच्या डोक्यात प्रेम आणि सेक्स असेल ती पोरं या देशाला महासत्ता कसं करणार? आणि फोटो लावून फायदा काय? काय नाव फायदा शिवाजी संस्थेचं? काय फायदा त्या बाबासाहेबांचं? शब्दांकडे लक्ष द्या, काय बोलतो ते. डोक्यामध्ये प्रेम आणि सेक्स 24 आवर जियो. बच्चे जी रहे हैं. रात के 2-2, 4-4 बजे तक हमारे बच्चे ब्लू फिल्में देख रहे हैं. 7वी 8वीच्या मुलींच्या हातात ब्लू फिल्म्स आहेत. मेरी बेटियों, तुम पे बात करूंगा, चिंता नहीं, पॉजिटिवली चलेगा ना? तुम बोलेंगे सर हसता हसता सिरियस का? सिरियस नाही, फॅक्ट आहे रे. मी भाषण करण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी आलो नाही, मी मेसेज देण्यासाठी. जगायचं या भारतात. मला एक सांगा, भारताला महासत्ता करण्यासाठी पाकिस्तानमधून कुणी येणार आहे का? अमेरिकेतून कुणी येणार? जपानमधून कुणी येणार आहे का? नाही. ते काम तुम्हाला आणि मला करायचं, ते डोक्यात सेट करायचं. म्हणून तो शिवाजी कोण आहे मी चॅलेंज नंतर तुम्हाला नंतर सांगतो. थोडं गडबड तर नाही ना? कंटिन्यू करायचं. बरं, किती लोकांना व्याख्यान ऐकायचं? हात वर करून दाखवा. ओके ओके ठीक है. मैं समय की सीमा ध्यान रखते हुए मैं बात करूंगा. सर चलेगा ना? कंटिन्यू. परमिशन है ना सर आप लोगों की? बहुत अच्छा, आपने परमिशन दिए, वरना मैं 4-4 शादी की बद्दुआ देता हूं. मेरे दोस्तों, या नॉन ग्रँटने माझ्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन केलेलं आहे. आणि ते परिवर्तन असं, अरे मुलांनो, ज्यांना इकडे यायचं ते येऊ शकता. बाबांनो, ज्यांना इथं बसायचं समोर या. बेटा मजेदार चीज आओ. ऑल विद्यार्थी या, तुमच्यासाठीच आहे बाळांनो. बेटे वो खिलाड़ी सर ने बड़े प्यार से बुलाया, पठारे सर से बाद में बातचीत हुई, इसलिए डॉक्टर जर्रा यहाँ पर हाजिर है. तुम्हारे वास्ते आए बेटा. तुम्हारे लाइफ में चेंज नहीं हुआ तो जर्रा सर नौकरी छोड़ने वाले. क्या बात है सर? तुमच्यासाठी म्हणून जेवढे पोर येतात या. पुढे या, इथं बसा सावलीमध्ये. क्या बात है? हाँ, जरा नजदीक बैठो, मजा आएगा ना यार. इतना गोल्डन चांस किसको मिलता? ये तो कमाल हो गया. विद्यार्थी में जा रहा है, शादीशुदा लोग पहले से परेशान है. कोई बात नहीं, जा सकते हो, मुस्कुराओ, कोशिश करो मुस्कुराने की. शादी के बाद आदमी मुस्कुराता कोशिश कर करके. आगे बेटा सब लोग चलेगा. जो इधर कोई टीचिंग नॉन टीचिंग कोई भी रहो, आके बैठो. ये आज का प्रोग्राम नहीं है. आज का प्रोग्राम का नाम है माइंड सेट. डोक्यात क्वालिटी कशी सेट करायची त्याचं प्रॅक्टिकल. चालेल, कंटिन्यू करू. क्या बोल रहा था मैं? लक्षात ठेवा. काय बोल रहा था? नॉन ग्रँट. नॉन ग्रँट सर, ये नॉन ग्रँट ने. अब मैं थोड़ी सी बात करता हूं डायरेक्ट, फिर अपन दूसरे विषय पर चलेंगे. थोड़ी सी बात.
या नॉन ग्रँडने माझं जीवन चेंज केलं. मी हिंदीचं प्राध्यापक, मोटिवेशनचा माझा संबंध आला कुठं? त्या नॉन ग्रँडमुळे. कारण आम्हाला पहिली पगार मिळत होती त्या काळात 27 वर्षापूर्वी 800 रुपये. आमचे साहेब आम्हाला देत होते, ते मदत म्हणून देत होते, पगार म्हणून देत नव्हते. तब मैंने पहली कविता लिखा था नॉन ग्रैंड की. लड़की के बालों में देखो तो आज कागज के फूला खिलते हैं, एमफिल पीएचडी कभी नहीं करना, 800 रुपये मिलते हैं. आता 800 रुपये पगार जगायचं कसं? हाँ, मेरी बेटी, मैंने और एक गड़बड़ हुई मेरे हाथ से, मैंने थोड़ा कर्जा उठाया. तो उसका परिणाम ये हुआ कि 500 रुपये कर्जे में कटते थे और 300 पगार हाथ में आती थी. और 300 पगार में जिएंगे कैसे? घर का किराया 300 था, पगार 300, घर का किराया 300. बड़ी बुरी अवस्था थी सब साल भर की. मेरी बेटी की तबीयत खराब हो गई तो मैं उसका इलाज नहीं कर सका, और मेरी बेटी मर गई तो मैं उसका कफन भी नहीं कर सका. मेरे घर मालिक ने कफन किया. मेरे सारे भाइयों से कहता हूँ कि आप कभी मुस्लिम कब्रिस्तान में गए होंगे तो आपने देखा होगा, मुसलमानों में जब किसी लाश को गाड़ते हैं तो ऊपर फर्शी डालते हैं. मेरे पास फर्शी के लिए भी पैसे नहीं थे. लोगों ने वैसे मिट्टी और पत्थर डालना शुरू कर दिया. वो मिट्टी और पत्थर डाल रहे थे और मैं कब्रिस्तान में एक साइड में आकाश की तरफ देख के बोल रहा था कि या अल्लाह, मेरी अवस्था कब तक, मैं कब टॉप बनूंगा. तब मैंने कसम खाई थी कि इतना पैसा और इतना नाम कमाऊंगा कि मेरी पगार एक तरफ होगी और मेरा मानधन एक तरफ होगा. आज इस खुदा का शुक्र है कि मेरी पगार 1,60,000, 1,70,000 के आसपास होगी, मगर मेरा मानधन लाखों में है. कभी कभी ऐसा बोलता हूं कि भारत का कोई प्रोफेसर मेरे इतना पैसा नहीं कमाता. भारत का घंटों पे और मिनटों पे पैसा कमाता हूं. यहां पर क्यों आया हूं? सिर्फ ये नौजवान के जिस प्यार से उसने बुलाया, आपने जिस प्यार से बुलाया, उसके लिए मैं यहाँ पर आया हूं. और आपने जितनी अपेक्षा मुझसे की उससे 1000 पट देकर जाऊंगा. क्या बात है. इसलिए ना समय का बंधन, अपन घड़ी का वापर करतेच नाही, बिलकुल नाही. तुमने बोलना सर बंद बंद, कंटिन्यू करायचं. आता प्राचार्य बसलेले आहेत म्हणून कोणी प्राध्यापक उठू शकत नाही. आणि ज्याने माझा तो जोक ऐकलेला घरी गेला तो कशाला टेन्शन. मस्त, क्या बात. मेरे बच्चों याद रखो, वो डॉक्टर जर्रा काजी जो मैट्रिक में 3 बार फेल, जो बेटी का कफन नहीं कर सका, मैंने शपथ ली थी 2010 तक इंटरनेशनल प्रोफेसर बनूंगा. मेरे व्याख्यान बाहर होंगे और खुदा का शुक्र है मैं बाहर जाकर आया. वहां से आने के बाद एक मुस्लिम आदमी 3 कसमें खा रहा है और तुमको ओपन चैलेंज, तुम्हारी मर्दानगी को चॅलेंज कर रहा है. बेटा शब्दों को ध्यान रखा. मुस्लिम आदमी चॅलेंज 3 शपथ घेतोय मी 2020 साठी. कोणता वर्ष आहे चालू? 17 आलो आहे आता. 2020 3 वर्ष आहे. 3 वर्षात 3 शपथ घेतलेत. पहिली शपथ छत्रपती शिवाजी महाराज आणि सायकोलॉजी या विषयावर बोलणारा जगात मीच एकटा. तेव्हा द्या कोणतंच राजकारण नाही. कुणाला खुश करण्यासाठी बोलायचं नाही. का बोलतो त्याचे उत्तर नंतर देईन. का एवढं गडबड आहे. और दूसरी कसम खाई की माझ्या पोरांच्या डोक्यात प्रेम आणि सेक्स आहे ते थोडंसं कमी करून तिथं मला क्वालिटी भरायची. अब काय शपथ घेतो. मैंने ये कहा, जिजाऊ ने एक शिवाजी डिजाइन किया, डॉक्टर जर्रा काजी हर बच्चे में शिवाजी. सर 4-4 तासाचे व्याख्यान, 5-5 तासाचे व्याख्यान, कुणी जागरण होत नाही. वो शिवाजी महाराज हो, बाबासाहेब हो, पर्सनल डेव्हलपमेंट हो, महात्मा बसवेश्वर हो, फुले, कंटिन्यू 14 विषय पे लगातार बोलता हूं. दुसरी कसम, तरुणांच्या डोक्यात क्वालिटी पेरणार आणि 2020 पर्यंत तुम्हाला महासत्ता करण्यासाठी तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. आणि त्याचं परिचय इथेच होईल, कारण नंतर पुढे तुमचं माझी भेट होणार. चालेल ना? थोडं एक अर्धा तास लेट झालं तर काय अडचण आहे का? सर कोई गड़बड़ तो नहीं ना सर? थोड़ा सा अपन आराम से चलेंगे. हाँ, नहीं तो शादी की बदवाज दूंगा सर अगर नहीं बोले. गडकरी सर बोले ओके ओके दे दो. चलो मैंने नाम निकाला छत्रपति शिवाजी महाराज का. कौन है शिवाजी महाराज? मैं कुछ सवाल तुमसे पूछता हूं. ये संस्था का नाम छत्रपति शिवाजी के नाम से है. हो सकता मुझसे ज्यादा अभ्यास तुम्हारा शिवाजी महाराज पे हो. मैं तुमको 2 सवाल पूछता हूं कि शिवाजी महाराज टॉप क्यों? पहला प्रश्न, क्या शिवाजी महाराज हिंदू थे इसलिए टॉप है?
शिवाजी महाराज मराठा भाइयों में थे इसलिए टॉप है ना, शिवाजी महाराज इसलिए टॉप क्योंकि उनका माइंड, उनका सॉफ्टवेयर टॉप था। और ये सॉफ्टवेयर जिसने डिजाइन किया था वो करने वाली थी मां, जिसका नाम था जिजाऊ। कौन जिजाऊ? 400 साल पुरानी औरत, 400 साल पुरानी, पढ़ी लिखी औरत नहीं थी मगर विद्वान औरत थी। एक ही काम करती थी, शिवाजी नाम के बच्चों को, ध्यान से सुनना बेटे, तुम्हारे वास्ते बोल रहा हूं, शिवाजी नाम के बच्चे को पालने में डालती थी और झूला हिलाते बोलती थी, तुम्हाला आपलं राज्य निर्माण करायचं, तुम्हाला रयतेच राजा व्हायचं। मला सांगा, जिजाऊंना माहित नव्हतं का की शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या खानदानमध्ये कोणी राजा नव्हता, जिजाऊंच्या स्वतःच्या खानदानमध्ये कुणी राजा नव्हता, तरी पण आई म्हणत होती तुला राजा व्हायचं। अरे डॉक्टर जरा काजीचं रिसर्च काय? माझं रिसर्च आहे जिजाऊ नॉलेज, शिवाजी ऍक्शन, रिझल्ट सक्सेस। आपल्याला काय शिकवलं गेलं माहितीये का लहानपणापासून? लई कष्ट करावे लागतात, फार त्रास। दलिंदर सारखं शिकवलं, पोरं दलिंदर झाली। टीचरों बदलो बदलो, तुम्हारी सेटिंग खराब कर दी गई, बच्चों की सेटिंग खराब कर दी गई। जिजाऊ ने ये नहीं कहा, अहो विचार करा कधी, तुमचाच एरिया आहे तो, महाराजांचा जो एरिया आहे तो, बराबर आहे ना, जुन्नर वगैरे शिवनेरी हाच एरिया आहे ना, जाऊन बघा, भीती वाटते आपल्याला, ते कैसे कैसे पहाड़ है चला, और 200 मावड़ों को लेकर एक व्यक्ति ऐसा खतरनाक काम करता है, ऐसा खतरनाक, इतना खतरनाक जीत हासिल करता है, इतनी क्वालिटी देते हैं महाराज कि आज उनकी मृत्यु होकर 350 पौने 400 साल हो गए, मगर आज भी उनका नाम टॉप है, और जब तक दुनिया रहेगी टॉप रहेगा। का टॉप राहील? कारण डोक्यात सेट केलं होतं तुम्हाला राजा व्हायचं, आणि ते सांगताना कोणताच डाऊट नव्हता। मला एक प्रश्न विचारायचो तुम्हाला, कदाचित माझ्यापेक्षा सर्वांचा तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्ही सगळे विद्वान आहात, मी एक्सेप्ट करतो तुमच्या, तुम्हाला स्वीकार करतो, यू आर ऑल टॉपर, यू आर ऑल ग्रेट। मला एक सांगा, जिजाऊ 400 वर्षापूर्वीची ती आई, न शिकलेली आई परंतु विद्वान आई, आपल्या पोरांच्या डोक्यात क्वालिटी मेंटेन करते। आज तुमची 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 माझी, आमच्या सर्वांच्या आया बहिणी शिकलेल्या आहेत, आणि आमच्या घरात दलिंदर पोरं कसं काय आले जन्माला हो? डोक्यात प्रेम आणि सेक्स घेऊन जगणारी माणसं कशी आली हो? शिवाजी अरे घर में जाओ अपने, ऑल प्रोफेसर अपने घर में जाओ, मेरे बच्चों तुमको मैं ओपन चैलेंज कर रहा हूं, मेरी चैलेंज करता है, 1 सेकंड के लिए या तो तुम जीतो या मैं तुम मुझे जानी दुश्मन समझ लो, 1 सेकंड के लिए, मैं मतलब मार्ग मला नको। जाओ कभी बच्चों के कमरे में जाकर देखो, शिवाजी महाराज का फोटो है छोटा सा, बाबा साहेब छोटा सा, फुले छोटा सा, सावित्री माई छोटा, सलमान खान बड़ा। क्या बेटे ये आदर्श है, ये रोल मॉडल है? प्लीज शब्दांकडे लक्ष द्या। जो 24 आवर शराब पीते हैं, जो रंगरलियां मनाते हैं रात में, औरतें चेंज करती, वो तुम्हारे आदर्श रे? वो आदर्श, अगर वो आदर्श होते तो शिवाजी महाराज का नाम इस संस्था को नहीं दिया होता। अरे कौन आदर्श होना था, इतना तो समझ में आना चाहिए ना। अभी हमारे खिलाड़ी सर ने परिचय में कहा, डॉक्टर जर्रा काजी चित्रपट काढतात, अजून 8 चित्रपट काढलेत, 15 मिनिटाचे 12 मिनिटाचे। विषय काय, टायटल काय पिक्चरचे? शिवाजी मेरे रोल मॉडेल। राष्ट्रीय एकात्मता गरज या लोकांची। तुमच्या डोक्यात हे का भरलं गेलं, कसं भरलं गेलं त्याची कारण नंतर। आणि पुन्हा तुम्हाला इमानदारीने सांगतो, मी कधीच विद्यार्थ्यांचा विरोध, मी जगतोच तुमच्यासाठी, हे माझ्यासाठी मिशन आहे। व्याख्यान देना था माझ्यासाठी काय, आप हजारों प्रोग्राम है, कुछ नहीं लगता उसके अंदर। मेरे को जब तक मेरी जिंदगी बची है, मेरे बच्चों के दिमाग में आग लगाना है। मेरा सवाल ये था कि 450 साल पहले जिजाऊ ने एक शेर बच्चा पैदा किया, आज हमारी माँ बहनें पढ़ी लिखी होकर भी हमारे घर में शेर बच्चे क्यों पैदा नहीं हो रहे? हम नाम रखते हैं आपस में, हम चर्चा करते हैं, उसका असली कारण ये है, आमची पोरं जर मागं असली असेल ना, त्याला ती जबाबदार नाहीत, त्याला जबाबदार 5 आहेत। पहिला है आई, दूसरा है बाप, तीसरा है शिक्षक, चौथा है प्राध्यापक, आणि 5वां है तथाकथित समाज। मी फक्त आई बद्दल बोलतोय। वो माँ जिजाऊ, उनके घर में बच्चा पैदा हुआ, वो पालने में डालती थी और बोलती थी तुमको राजा बनना है।
और आज हमारी माए बहनें तुम्हारे घर में, तुम्हारे घर में, इनके घर में, उनके घर में, मेरे घर में, इनके घर में, उनके घर में अगर बच्चा पैदा होता तो हम क्या करते? हम कुछ नहीं करते। बच्चा नेचर करता है, रेंगता है 3 महीने, बराबर है? 3-4 महीने रेंगता है ना बच्चा। सर पहली बार उठ के खड़ा होता है, पहली बार बच्चा जैसे उठ के खड़ा होता है तो माँ पहला कमांड पास करती है, तिकडं जाऊ नको, ते आपले दुश्मन दलिंदार. कुणाबद्दल? मावशी, आत्या, चुलता, काका, मामा, मुसलमान, मराठे, ब्राह्मण, दलित, ख्रिश्चन, हे ते अहो लहानपणापासून चुकीची प्रोग्रामिंग जर पोरांच्या डोक्यात भरली असेल तर पोरं टॉप कशी होणार? जिजाऊला आदर्श मानतात आणि निगेटिव्ह प्रोग्राम करतात दलिंदर सारखं. हे दलिंदर का अगोदर समजून घ्या, हे माझं पेटंट शब्द आहे. या जगात एक विद्यापीठ आहे ज्याचं नाव आहे हार्वर्ड विद्यापीठ. उच्चार करा. हे आपण कब्रस्तान गाइड नहीं कर रहे, जोश से बोलो. हाँ, क्या बात है यार. हार्वर्ड विद्यापीठ, उसने सर रिसर्च किया माइंड पर. सर पठारे सर क्या खतरनाक बात की. शब्दांकडे लक्ष द्या सर. मी काय बोलत नाही, ते विद्यापीठ म्हणते. ते विद्यापीठ काय म्हणते की जर या जगात 100% माणसं असतील, आहेत ना, त्या 100%त भारत आला का? महाराष्ट्र, पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, राहुरी, आपलं कॉलेज, जाऊ द्या बाकीचे, आपण आलो नाही. आता आपण कोणत्या लेवलचे त्यातला सांगते एका मिनिटात. ते म्हणते विद्यापीठ जर या जगात 100% माणसं असतील तर त्यांच्यापैकी 87% 87% लोक या जगात अशी आहेत ज्यांच्या जीवनात कसलाच उद्देश नाही. किती? 87. अपन तो हास्य कवि है, अपने को लगता है ऐसे लोग गलती से पैदा होते, गलती से बड़े होते, गलती से जवान होते, गलती से शादी करते, फटाफटा बच्चे पैदा करते, अनपट करके मरते. दलिंदर. सॉरी सॉरी, चुकलं, महादलिंदर. 87% महाद. हे माझी व्याख्या. आता दलिंदरची माझी व्याख्या काय माहितीये का? जी माणसं आपल्या सामर्थ्याचा वापर करत नाहीत ती माणसं दलिंदर. अरे अब शिवाजी महाराज को लो, अब बाबासाहेब को लो. ही कोण मंडळी? ज्याने आपल्या सामर्थ्याचा वापर केला. मैं जब से यहाँ पर आया, संस्था चालक तो तारीफ कर रहे प्राचार्य की, मगर खिल्लारे की जुबान से मैं कम से कम सुबह से और जब से मेरे फोन हो रहे कई बार बोला कि हमारा प्राचार्य डायनेमिक पर्सन है, और वो चीजें मुझे यहाँ पर नजर आ रही. मुबारक. मुझे पठारे सर काय करतात? काय नहीं करतात, अपना जो एनर्जी है उसका यूटिलाइज करते हैं. क्या बात है. आणि बाकीचे पोरं प्रेम आणि सेक्स, ती असं दलिंदर साले मुर्दे. काय डायलॉग असतो पोरांचं? तू जर मला नाही भेटली तर मी आत्महत्या करेन. अरे साले हिजडे केला. कमाल है. आता माझा प्रश्न असा आहे, जर भेटली तर कलेक्टर बनतो काय? दलिंदर. आणि शिवाजीचं नाव घ्यायला लागला, बाबासाहेबांचं नाव. लाज वाटते का? घ्यायचं नाही. डॉक्टर जर्राकाजी एकटाच घेणार. क्या बात आहे. ताली बजाओ. क्या बात. अच्छा लग रहा. कंटिन्यू करना. शब्दांकडे लक्ष द्या, मला काय बोलायचं ते. 87% जर महादलिंदर असेल, शिल्लक किती राहिले? 13 पैकी ते विद्यापीठ सांगते की 10% लोक अशी आहेत ज्यांच्या जीवनात उद्देश आहे. उद्देश आहे परंतु मेहनत करण्याची तयारी नाही. मला कलेक्टर व्हायचं पण मी IAS होणार नाही. टॉप प्रोफेसर व्हायचं पण पिरियड घेणार नाही. मेरिट मध्ये यायचं पण अभ्यास करणार नाही. कमाल. यशस्वी होऊ शकतात हे लोक. ते मोठे दलिंदर, हे छोटे दलिंदर. किती टक्के? 87 अधिक 10 किती? 97% 10 ते दलिंदर. भारत महासत्ता होईल का हो? आणि मला शिवाजी तर मांडावं लागतो सर, 4 तास. बाबासाहेब मांडावं लागतं का? कोण लोक हे? कोण लोक? का नाव? काय संबंध आहे माझं? एका पत्रकारानं प्रश्न विचारला, डॉक्टर जर्राकाजी तुमचं अभिनंदन,
तुम्ही शिवाजी महाराज, बाबासाहेब, बसवेश्वर वगैरे त्यांच्यावर तुम्ही काम करतात, पुण्यावर काम करतात, तुमचं अभिनंदन का करतात? मी त्यांना सांगितलं की 2 कारण आहे. पहिलं कारण की जेवढी नावं तुम्ही घेतलेली आहेत ते सगळे इंटरनॅशनल कॅटेगरीची लोक आहेत आणि त्यांना इंटरनॅशनल पोहोचवणे तुमचं आणि माझं काम आहे. ते काम डॉक्टर जर्रा काझी प्रामाणिकपणे करतोय. त्या बात. आणि दुसरं चॅलेंज काय आहे तर मी मुस्लिम माणूस, परंतु पहिलीपासून PhD पर्यंत मला एकही मुसलमानानं शिकवलं नाही. कारण आमच्याकडे शिकणारी माणसं आता यायला लागलीत, आता आमची माणसं मोठी व्हायला लागलीत. अतिशय वाईट अवस्था आहे मुस्लिम समाजाची भारतामध्ये. शिक्षणाचा भाव जास्त. जे मुलं असतील तर मुसलमानाची मी विनंती करतो, शिका, मोठी व्हा. या देशाला तुमची गरज आहे रे बाळा. या पुढे या, शब्दांकडे लक्ष दिया. तो मैंने क्या कहा उनसे बात करते करते, मैंने कहा कि अगर हमको अपनी जिंदगी, प्लीज समझ में आ रहा है तुमको बेटा, कोई दिक्कत तो नहीं ना? हाँ, बहुत सिरियस नहीं म्हणा. तुम बोलिंगे सर हे काय आहे, हास्य कवी म्हणून सांगितलं आणि इकडे तुमच्यासाठी बोलतो, माझ्यासाठी नाही म्हणतो. राईट. तुम्ही मागं का त्याची कारण आपण नंतर, ते मी सोडणार नाही तुम्हाला. बरं, मी कुणाला, मी स्वतःला सोडत नाही. सर मैं हज को जा रहा था तो मैंने खुद पे 4 लाइन लिखा था. हज को जाता खुद पे 4 लाइन. मैं बोला डॉक्टर जर्रा साहब बड़े स्मार्ट नजर आ रहे हैं, अभी 700 चूहे भी नहीं हुए फिर भी हज को जा रहे हो. बिलकुल पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कशाला जगायचं सर? माझ्या बरं सर मी रिसर्च केलं की मी पॉझिटिव्ह केव्हापासून आहे. सर माझं फार चांगलं काम बरं का की मी पॉझिटिव्ह केव्हापासून. मला आठवतं मी लग्नाच्या पूर्वीपासून पॉझिटिव्ह. माझं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे ती बिचारी जी होती माझी प्रेमिका त्या काळात, ती पैसेवाली, आपण तर दरिद्री गरीब, कायच नव्हतं खिशात, फक्त विधवत्ता होती बहुतेक मला, त्यामुळे ती बिचारी भाडली असेल. राईट. दुसरं काय असेल माझ्याकडे झालं असेल. त्या काळात मला आठवतंय एक पिक्चर आया था जितेंद्र और रेखा का, क्या बात, उसका नाम था रास्ते प्यार के, और उसमें गाना था, गाना बड़ा प्यारा था. बोले हम तुमसे, रेखा बोलती हम तुमसे प्यार ना करते तो तुम क्या करते. तो जितेंद्र बोलता तडप तडप के जीते तडप तडप के मरते. आता आपण TV बघितलं किंवा गाणे कधी कधी ऐकलेले, पण लक्षात मला गाण्याचा शौक सुद्धा आहे. आता ती बिचारी पैसेवाली, तिने पिक्चर बघितला आणि दुसऱ्या दिवशी विद्यापीठात आली की बाजूला आपण म्हणते हम तुमसे प्यार ना करते तो तुम क्या करते. मैं भी 2-4 बार चुप बैठा, बाद में बर्दाश्त नहीं हुआ. मैंने डायरेक्ट बोला तुम हमसे प्यार ना करते तो हम क्या करते, हम दूसरी ढूंढते. आपण फार पॉझिटिव्ह, आपल्यासारखं पॉझिटिव्ह जगात कोणी नाही. परवा बायकोने विचारलं, बोले वो ताजमहल बांधा था, बोले क्या नाम उसका, शाहजहां ने ताजमहल बांधा था, तुम क्या बांध रहे हो मेरे वास्ते. मतलब मैंने प्लॉट लेके रखा, अब तेरी बारी. क्या बात है. आपण बिलकुल निगेटिव्ह विचार करत नाही. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह ठेवा. लक्षात ठेवा. चलिए मैं बात को जरा कंटिन्यू करता हूँ. किती झाले? 87% महादलिंदर, 10% दलिंदर, म्हणजे टोटल किती झाले? 97% दलिंदर. आता मला एक सांगा, यशस्वी माणसं जगात किती? ओनली एंड ओनली 3%. कौन है 3%? बाकी कैसी की तैसी डॉक्टर जर्रा काझी. कौन है? ये स्टेज पर बैठे हैं 3%, उधर बैठे 3%, उधर मेरी माँ बहनी 3%. ये सक्सेसफुल मेरे बेटों, जिनको मेरी आज की बात, थोड़ी पूरी बात नहीं कर रहा हूँ, समय की सीमा है, पूरी बात मैं नहीं कर रहा हूँ. जिनको आज मेरी बात यहाँ पचेगी, खुदा की कसम अगले 3 साल में वो बच्चा और बच्ची भी मेरे देश के लिए 3%. अपन बहुत खतरनाक. देखिए मैंने कहा कि ये बेटे बच्चियाँ बहुत प्यारी प्यारी होती, बहुत भोली भोली लड़कियां. मुझे बड़ा लगता, बुरा अच्छा हो सर, ऐसा लड़के बिठा, ऐसे लड़कियां बिठा. मैं तो ये छोकरे उधर ही देखते. मैं बोलता कम वक्त तो तुम उनको देखे तो मैं किसको देखूं. निगेटिव नहीं, पॉजिटिव. हाँ, कशाला विचार. कई बार सर गॅदरिंग हो गई ना, प्रोग्राम खत्म हुआ तो लड़के लड़कियां ऑटोग्राफ के लिए आते हैं. सर काय चांगलं व्याख्यान झालं, ऑटोग्राफ द्या. फोटो निकालते छोकरे. तो मैं लड़कियों बोलता बघा फोटो काढायचं ना, मेरे को कुंवारा बोलना. कौन निगेटिव सर? निगेटिव कहीं को बोलने का, पॉजिटिव. बिल्कुल. अपनी मैडम की पहली बार मुलाकात हुई, मैंने क्या पूछा, मैडम आपके गरीब पति क्या करते हैं. तो सर बोले गरीब कहाँ से, वो तो पैसे वाला. माने जिसकी शादी होगी वो गरीब, मजबूर, बेबस. आपण तर संघटना काढू सर आणि त्या संघटनेचं नाव ठेवू. देखो कितना खुश हो रहे, दिल खोल के खुश हो रहे. शादी के बाद पहली बार हंस रहे बेचारे. आपण एक संघटना काढू, नाव ठेवू पत्नी पिढी संघटना. अध्यक्ष आपण पठारे सरनच करू.
आणि पेपरला ऍड देऊ, पत्नी सताए हमें बताए. जनरली मैडम क्या असतं, मी जेव्हा ऐसा जोक करता हूँ, मैं हंसी मजाक करता हूँ, तो कुछ मैडम बोलते सर आप महिलाओं पे बहुत जोक. मतलब मैं महिलाओं पे नहीं, मैं तो लेडीज फर्स्ट को मानता हूँ. लेडीज फर्स्ट, खुदा की कसम, झूठ नहीं बोल रहा, बाइको की कसम, लेडीज फर्स्ट. एक ने बोला कैसे क्या, मला मौत को आने दो, लेडीज फर्स्ट. मेरे बच्चों, हास्य कवि जो हास्य कविता लिखता है, पत्नी पर लिखता है, राजकारण पे लिखता है, वो अलग बात, वो अलग बात है. आइए जरा मैं जीवन की सच्चाई, अगर मेरे सामने लड़की और लड़का दोनों लाकर खड़ा किया और मुझसे कहा डॉक्टर जर्रा काजी अपने खुदा की कसम खाकर कहो किससे प्यार करते, तो खुदा की कसम मैं बच्चियों से प्यार करता हूँ. तब मेरा सवाल ये है, क्या मैं बच्चों का दुश्मन हूँ, मैं बच्चों का विरोधक हूँ? नहीं, मगर मेरा रिसर्च है सर, ऑथेंटिक बोलतोय, ज्यांना चॅलेंज करायचं करा. रिसर्च आहे की 99% मुलं प्रेम आणि सेक्स याच डोक्यामध्ये घेऊन जगायला लागलेत. मान्य करता बेटा? मान्य ना, स्वीकार है ना, अभिनंदन. तर अपने लिए ताली बजाओ. लड़कियों की जिंदगी बड़ी विचित्र है बेटा, महिलाओं की जिंदगी बहुत खराब है सर. हमने आज तक उनको दबा कर रखा, हमने कभी न्याय नहीं किया महिलाओं के साथ. मैं आपको सत्य कथा बताता हूँ. उस्मानाबाद में एक हास्य कवि सम्मेलन था. उस हास्य कवि सम्मेलन में क्या हुआ मालूम? उस हास्य कवि सम्मेलन में एक लड़की आई थी, कवियत्री बोल के, उसका नाम था मोनिका हटेला. नौजवान लड़की थी, अनमैरिड लड़की थी, और 3-4 कवि हास्य कवि थे, मैं भी उनके साथ में था. हास्य कवि सम्मेलन में सारे पुरुष थे बैठे हुए, 2-4 लड़कियां कोने में बैठी हुई थी. वो लड़की जैसे उठी मंच पे माइक के सामने आ गई, आते के साथ उसने लड़कियों को देखकर 2 लाइन सुनाई सर, बड़ी भयानक लाइन थी. उसने कहा उसकी मुट्ठी में जान होती है जिसकी बेटी जवान होती है, उसकी मुट्ठी में जान होती है जिसकी बेटी जवान होती है. तुम चाहे जिधर भी हाँक लो, बेटियां बेजुबान होती है. मुझे ये बात बुरी लगी पानसरे सर, मैंने इसका उत्तर लिखा कि मैं नहीं मानता हूँ सच इसको, बेटी घर की शान होती है. मैं नहीं मानता हूँ सच इसको, बेटी घर की शान होती है. अरे माँ के आंचल को चूम कर देखो, ममता मूर्ति के समान होती है. कैसे कैसे लालों को गोदों में पाला है, कैसे कैसे लालों को गोदों में पाला है. नारी भारत की आन होती है. अरे मोल कोई करे कैसे इसका, नारी हीरे की खान होती है. बेटी तो है रसूल को प्यारी, कई हजों का सवाब होती है. और मैं भी हूँ बाप एक बेटी का, जर्रा बेटी में ही शान होती है. कविता अच्छी लगी? अच्छी लगी कविता सब लोगों को सर? अच्छी लगी, मगर छोकरों पे वो डेंजर कविता लिखी. डेंजर गालिच दिया मैंने, गालिच. एक पिछली बार ऐसा मैं बोला गालिच, तो एक थे बैठे हुए गेस्ट, सर गाली, मैंने गप गप. बोले कस का? मैं बोला यार गैंग्रीन हाथ हुआ तो हाथ काटना पड़ता, पाँव हो गया पाँव काटना पड़ता, साला पूरा शरीर गैंग्रीन, खाली हाथ अच्छा आप क्या काटेंगे. डोज खतरनाक द्यावा लागल. मेरी बेटियों मुझे माफ करना, मेरी भावनाओं को समझो, क्योंकि बच्चे प्रेम और सेक्स की दुनिया में, और माफ करना 30% लड़कियां भी आवारा हो चुकी है. म्हणून तुम्हाला जिजाऊ सांगतो तुमच्यासमोर, सावित्री माई मला सांगायची इच्छा आहे, पण तेवढं वेळ नाही. आपण नंतर एखादा कार्यक्रम घेऊ, 3-4 तासाचं हे गॅदरिंग, आपण अर्धा 1 तास, मला वाटतं 1 तासाच्या पुढे गेलंय. बंद करायचं का रे बाबा? यार बहुत ही खतरनाक बच्चे हैं सर तुम्हारे पास. यार मेरा एक गला ये अगर दब गया तो बीवी क्या दबाएगी? मैं बीवी से प्यार करता हूँ, हाँ? और खुदा मेरी बीवी को जिंदा रखे. बस साथ दिया सर उसने, इतना बड़ा आदमी बनाई कैसे? अरे काय आठवलं चांगलं, मी एका महिला महाविद्यालयाच्या गॅदरिंगला गेलो सर. माहिती का महिला महाविद्यालय? आपण तो हास्य कभी कभी कहते जोक करते बैठते सर. एक महिला महाविद्यालय में सारे महिलांचे प्राचार्य महिला, चपरासी महिला, खाली एकच पुरुष प्राध्यापक था. एकच प्राध्यापक. झालं असं की 3rd इयरचं पिरियड चालू होतं, मॅडम शिकवत होत्या, मुली बसते होत्या, नाग निघाला. मुली म्हणले मॅडम नाग निघाला, नाग निघाला. मॅडम म्हणे जा म्हणे स्टाफ रूम मध्ये, सर त्यांना सांग. मुली पळत गेल्या स्टाफ रूम मध्ये, म्हणे सर सर काय झालं? म्हणे नाग निघाला. म्हणे बाहेर कोणी पुरुष आहे का बघ.
काय बी आठवतं हो. आणि मुली फार डेंजर पण. मला वाटतं औरंगाबादला महिला मैदान मी गॅदरिंग गेलो तर ते मोठा हॉलमध्ये कार्यक्रम चालू आहे. सब लड़कियां जोश. लड़की बोली सर मैं माइक पे जा रहा हूँ गैदरिंग के. सर मैंने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. मैंने कहा पूछ. आपण नाही बोलते किसको. सर कुठंच नाही म्हणत नाही मी. फार पॉझिटिव्ह. तुम्हाला माहित नाही असं गॅदरिंगला गेलं एक पोरगा आलो. सर मला कविता म्हणायची. छोटी कविता 3 लाईनची कविता 3च लाईन. मला म्हण आपण काय करू का. आला पोरगा 3 लाईनची कविता. पहिली लाईन डब्बे पे डब्बा डब्बे पे डब्बा डब्बे पे डब्बा. दूसरी लाईन डब्बे पे डब्बा डब्बे पे डब्बा डब्बे पे. तीसरी लाइन डब्बे पे डब्बा डब्बे पे डब्बा डब्बे पे. अरे कैसी कविता. लो सर कविता कैसी बोलने का नहीं, बैलेंस कितना अच्छा है. कवि की अवस्था तो लई वाइट सर. मैंने 4 पंक्तियां लिखा था. कवि की पत्नी कवि से बोली मैं तुम्हारे लिए जान दे दूंगी लेकिन अगर कविता सुनाई तो तुम्हारी जान ले लूंगी. माझं गाव कळंब आहे. आमच्याकडे सुद्धा नदी मांजरा नदी. त्यावेळेस माझ्याकडे मोटरसायकल होती. मी मोटरसायकल जातो बघितलं एक माणूस पोरगा आत्महत्या करायला. मी गाडी फेकली जंप मारत त्याला बाहेर काढलं. उसने बोला साहब मेरी जान बचाई थैंक यू. क्या करते हो. मैं प्राध्यापक हूँ. सर थैंक यू आपने जान बचाई. मैं आपकी क्या सेवा करूँ. मैं बोला मैं कवि हूँ मेरी 4 कविता सुन. बोले सर दोबारा पानी में फेंक दो. मैं बोला क्यों. बोले घुट घुट के मरने से अच्छा एक बार मर जाओ. तो गैदरिंग में गैदरिंग में गया तो एक लड़की बोली सर तुम्हाला प्रश्न विचार. विचार. मैंने सर हर सफल पुरुष के पीछे नारी का हाथ होता है तुम्हारे पीछे किसका हाथ. मैं बोला पहले गलत सवाल पूछ. बोले कैसे क्या. मैं बोला हर सफल पुरुष के पीछे एक नारी का हाथ होता है और हर असफल पुरुष के पीछे कई नारियों का हाथ है. अब मतलब तू मुझे पूछ रही है मेरे पीछे किसका हाथ है राइट. बोले हो सर किसका हाथ है. मैं बोला अपन हाथ से कभी अपन हट के बात करना है. अपन सीधी बात करते नहीं. बोले सुनाओ. मैं बोला जैसा मान लो अपना कौन सा राहुरी में एक लड़का रनिंग में टॉप आता. बाद में अहमदनगर जिले में टॉप आता. फिर महाराष्ट्र में टॉप आता. फिर भारत में टॉप आता. और ओलंपिक में 10 साल से 19 टॉप. पत्रकार परेशान टॉप कस का गया. पत्रकार बोले साहब टॉप कैसा आते हो. मामूली बात है. बोले बोले क्या है बोलना यार. बोले सिंपल बात है. बोले क्या है. बोले मैं कभी नहीं समझता मेरे पीछे प्लेयर भाग रहे. मैं हमेशा समझता मेरी बीवी पीछे भाग रही. कितना देर हुआ सर. कितना देर लेंगे. लेंगे जाओ देखो जाओ क्या टाइम हुआ. 1 घंटा 10 मिनट. सुना है कितने लोगों को टॉप बनना है हाथ उठा के बताओ. सर हाल प्रोफेसर लोग जरा ताली बजा. बड़े तुम में गट्स है. टॉप बनने के लिए जात धर्म खानदान नहीं लगता. मैंने कहा था 87 10 और 3. 87 से लेके 10 में जाने के लिए और 10 से लेके 3 में जाने के लिए जात नहीं लगती, धर्म नहीं लगता, खानदान नहीं लगता. जो एजुकेशन तुम लेते हो 2 2 4 4 4 8 ये दलिंदर एजुकेशन भी नहीं लगता. ये किच लगता विचार बदला जीवन बदले. तो मेरी बच्चियों मेरी माओ बहनों मेरे को माफ करना है गंदे शब्द का यूज कर रहा हूं क्योंकि मेरे बच्चों की सेटिंग सीधी करना है. शीर्षक है नौजवानों का भविष्य. नौजवानों पर कविता तुम्हारे वास्ते बोल रहा हूं बेटा. शीर्षक क्या है. नौजवानों का भविष्य. कि इन नौजवानों पर आज सारा जहां हंसा जा रहा है. इन नौजवानों पर आज सारा जहां हंसा जा रहा है. जिन्हें चाहिए था ऊंचे आकाश में उड़ना वो योनि के चक्र में धंसा जा रहा है. 24 घंटे दिमाग में है चमड़ी. पहले महंगी थी अब हो गई है दमड़ी. दिमाग के बजाय यहीं घिसा जा रहा है. सारा जहां हंसा जा रहा है. बराबर है. बराबर है. शब्दों को ध्यान रखो. कहां अंबेडकर कहां शिवाजी.
कुछ भी नहीं है दिमागों में। कहां अम्बेडकर, कहां शिवाजी, कुछ भी नहीं है दिमागों में, बस कल्पना में नौजवान जिया जा रहा है। और आखिरी पंक्तियां सुनाता हूं, कविता बहुत लंबी है, उतना टाइम नहीं। मेरा विषय है विद्यार्थी प्रेम, सेक्स आणि करिअर. मेरा विषय तरुण मुलीनं वयात आल्यानंतर स्वतःला सेफ ठेवून क्वालिटी कशी निर्माण करावी. कारण मुली घरातून पळून जात आहेत. कुणाबरोबर पळून जावं एवढं सुद्धा अक्कल नाही. हा, मी जातीवाद करत नाही. क्वालिटी काय, जर तो टॉपर असेल एक्सेप्ट इट. शब्दांकडे लक्ष, त्याची कारण आहेत. हम बच्चियों को प्यार नहीं दे पा रहे, हम बच्चों को अपने नजदीक करके बात नहीं कर पा रहे. मैं निवेदन करता हूं तमाम बड़े लोगों से, रिक्वेस्ट है उनको नाम रखने के बजाय खाली बच्चे और बच्ची की पीठ पे हाथ रखो, कहना मेरे बच्चे तू टॉप बन सकता. अरे यार, ये पीढ़ी है वो जो भारत को महासत्ता बनाएगी. शब्दों को ध्यान रखो. कविता बहुत बड़ी है, आखिरी शेर सुनाता हूं कि कब तक चमड़ी का चक्कर दोस्तों, कब आएगी तुम्हें अक्कल दोस्तों. जरा रिक्वेस्ट किया जा रहा है, सारा जहां हंसा जा रहा है, सारा जहां हंसा जा रहा है. थैंक यू सर. संस्था चालक बैठे हुए यहाँ पे, प्रिंसिपल साहब बैठे हैं, सब प्रबुद्ध लोग हैं, बुद्धिजीवी लोग, विद्वान लोग हैं. सर मैं गाली दे रहा हूं, अगर ये बच्चे मेरे को मारना चाहे तो डॉक्टर जर्रा काजी का तुकडा भी नहीं मिलेगा. मगर ये बच्चे ताली बजा रहे, याचाच अर्थ विद्यार्थी घडलेच नाही तर बिघडले कुठून. शिवाजी घडले होते. क्या कहा मैंने, जिजाऊ नॉलेज, शिवाजी एक्शन, रिजल्ट सक्सेस. पुस्तक नॉलेज, आंबेडकर एक्शन, रिजल्ट सक्सेस. माझे गुरुजन नॉलेज, डॉक्टर जर्रा काझी एक्शन, रिजल्ट सक्सेस. अरे मी नॉलेज, तुम्ही एक्शन, रिजल्ट सक्सेस. सेट दो. शब्दों को ध्यान रखो. हम पीछे क्यों, आप अपने को 3% में जाने का कि नाही. 3% जायचं की नाही, टॉप व्हायचं की नाही. काय बदलावं लागेल, विचार कसं बदलावं लागेल, त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी चॅलेंजिंग वृत्ती. सर एक सत्य कथा सांगतो, कारण हे कॉलेज पाहून मला आनंद झाला. सत्य कथा सांगतो, कशी तरुण नाही पाहिजे मला, मला कोणती मुलं अपेक्षित आहेत. कौन से बच्चे, जैसा बच्चे तगड़े बैठे हैं शेर, ये बच्चे मेरे को चाहिए. तंबाकू खाने वाला हिजड़ा नहीं चाहिए, दारू पीने वाला नामर्द नहीं चाहिए. अपन बहुत क्लियर बात करते. दलिंदर लोगों ने शिवाजी का नाम लेने का फक्त 3%नेच घ्यायचं. आता आपल्याला 3% जायचं ना. रखो सर, बहुत अच्छी बात है, तुमने सेवा की, तुम्हारी भी 2 शादी हो जाए. गडकरी सर बोले होते दिल में, मैंने क्या गुनाह करा. नहीं, अपन झूठ नहीं बोले. सर इधर देखो, इधर देखो, हंस रहे. अगर इनके दिल में इच्छा होंगी, सर सीरियस बैठने का, हंसने का नहीं, पहले बोलो. अगर इनके दिल में इच्छा होंगी तो मैं 5 गिने तक ही हंसना शुरू कर देंगे. देखन दे बोला 1. बघा पुरुष किती घोडा असतो. नाही, खरं सांगतो, आपण खोटं बोलत नाही. काय सांगू तुम्हाला, परवा आमच्या एका मित्र, हा ठीक आहे मी बोलणार आहे ते नंतर सांगतो. नाही, परवा काय झालं माहिती आहे का, आमच्या एका मित्राचा मृत्यू झाला. सर जब किसी पति का भी मौत होती ना, तो शायद औरत की जिंदगी का सबसे बुरा दिन होता है वो. बराबर है ना, उसका सब खत्म हो जाता. बराबर है ना. किती फरक आहे हो स्त्री आणि पुरुष मध्ये. आणि बायकोची मृत्यू झाल्यावर पुरुष म्हणतो लईच उशिरा गेली, साला कब्रस्तान पहुंचाता नहीं, दूसरी लेके आता. औरत ग्रेट और महान है बेटे. बराबर है. और वैसे हमारे पुरुष भोले होते हैं, विद्यार्थी इनोसेंट. तुम्ही काय म्हणले रे. मी म्हणलो आमची पोरं इनोसेंट आहे. तुम्ही म्हणतात का. नाही नाही ना. अरे काय, तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये येता 2 किलोमीटर लॉंग है ना, इकडे तिकडे बघता का. नाही, कॉलेजमध्ये कुठे बघतो ना, व्हिडिओ घरी. बराबर आहे. आमची पोरं सुद्धा एखाद्या मुलीकडे बघत नाही, सर्वांना बघतात आणि फार आशेने बघतात. राइट. मान लो मैं किसी लड़की को बोला, माना बेटी उधर मत जा, तेरे को लड़के छेड़ने वाले. तो तू क्या करेगी, साहब को मिलेगी, प्राध्यापक को बोलेगी, माँ बाप को बोलेगी, पुलिस को बोलेगी, रोएगी. बराबर है ना. मगर लड़के को बोला उधर मत जा, 3 लड़कियां छेड़ेंगे. कुठं. 2 तास अगोदर जाऊन बसेल.
मुलीला फोन करल, तुझ्या बापाची शपथ, आईची शपथ, ये काय छेडायचं छेड, गोळे असतात पोरं आमचं. माझ्या बाळांनो, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी जेव्हा शिवाजी थोडंसं बोलत होतो, थोडंसं मांडणी करत होतो, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक तेज होतं, एक कॉन्फिडन्स लेवल होतं. मला फक्त एक उत्तर द्या. मी माझ्या चित्रपटामध्ये हे डायलॉग टाकलं, कारण सगळं मीच करतोय. मला फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारायचं की का शिवाजी महाराज तुमच्या वयाचे कधीतरी होते ना, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये क्वालिटी होती का इतर काय होतं रे बाळांनो? जर तुम्ही शिवाजी महाराजांना मानणारे असाल तर विनंती करतोय की डोक्यामध्ये क्वालिटी ठेवा. क्या बात. आणि ऑल प्रोफेसर सबके लिए एक रिक्वेस्ट है, आप लोग इंग्लिश बहुत अच्छी है, आप लोग सब ग्रेट हो, प्रबुद्ध हो. तमाम प्रोफेसरों से कहता हूं जिनकी इंग्लिश बहुत अच्छी है, मैंने एक कोर्स करके आया, उस कोर्स का नाम है NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ये कोर्स के लिए मैंने 25,000 फीस पेड की, मैंने लाखों रुपए खर्च किए, करोड़ों कमाया. आज का करोड़पति प्रोफेसर हूं, कल का अब्जाधीश प्रोफेसर हूं, नॉन ग्रांट का बदला ले रहा हूं सर. हाँ, बोल बोल के शॉट मार रहा हूं सर. बेटे बोल बोल के शॉट मारना, डरना नहीं. किसके बाप को? अपन गलत काम कर रहे, अरे अपन नेक काम कर रहे. साला अपने सही ईमानदार दुनिया में कोई नहीं है. भारतीय बच्चे तुम पे विश्वास करो, जान देंगे मगर धोखा नहीं देंगे. मेरे बेटो, तुम्हारे खाली कॉन्फिडेंटली तुमको चेंज करना है अपने अंदर. अपने दिमाग को बदलो, दिमाग को बदलना बहुत जरूरी है. तो खैर, बोलने जैसी बहुत सी बातें हैं, हम पीछे क्यों, उसका कुछ कारण तुमको देता हूं मैं, मगर एक उदाहरण दे रहा था मैं, उसको पहले क्लियर करता हूं. मैंने कहा सर, ध्यान से सुनना, इस दिल्ली के अंदर एक नौजवान है जिसने MBA किया. सर, उदाहरण अतिशय सुंदर, हे कुठे तुम्ही देऊ शकता. MBA केलंय पोरग, पण त्याचं वैशिष्ट्य काय त्या तरुणाचं? जी कंपनी बुडायला लागली, जी कंपनी बर्बाद होते, त्या कंपनी जातो इंटरव्यूला, नौकरी करना है, बाहेर निकाल, बाहेर. हमारी नौकरी घरी तेरू काम से. माझे दोनच अट आहेत मध्ये. पहिलं अट कोणती? मी पगार मागणार नाही, आणि दुसरी अट 6 महिन्यानंतर सांगतो. चला, मर्द किसको बोलते थे. माझ्याकडून तुमच्याकडून हीच मला अपेक्षा है तरुणों. सर, पहले 10 दिन के अंदर वो नौजवान आपस के रिलेशन को मेंटेन करता. आज संस्था बड़ी हो गई, विद्यापीठ बड़ा हो गया, सब बड़ा हो गया, मगर आपस के रिलेशन मेंटेन नहीं है. आपस में नाराजगी है, राजकारण करते फिर रहे. हम अपने साथ अपने कौम का तबाह कर रहे हैं. 1.5 लाख पगार आहेत प्राध्यापकांना. निश्चितच 30% प्रोफेसर, त्यांना कितीही पगार दिली तर कमी पडणार, कारण ते खरंच काम करतात त्यांच्या अभिनंदन. पण 70% दलिंदर आहे, त्याचं काय करायचं? मी एक कविता नंतर सांगेन. चला, टाइम बहुत लग रहा सर, कंटिन्यू करूं क्या हो रहा है? एट टाइम जब इतना अच्छा माहौल देखता ना सर, दिल में विचार आते हैं. नहीं, पहले की 2-3 चीज बात पहले वो क्लियर कर लेंगे. कौन सी बात? वो MBA कैंडिडेट पहले 10 दिन में वो क्या करता है, जितने स्टाफ है उनके अंदर एकजुट करता है, मानसिक शक्ति उनकी एक करता है. 1 महीने के अंदर वातावरण चेंज कर देता, ऊर्जा भर देता है, पॉजिटिविटी भरता है, एनर्जी भरना शुरू कर देता है. अगले दूसरे महीने के अंदर दूसरी कंपनियों के साथ रिलेशन मेंटेन करता. तीसरे महीने के अंदर इतनी पावर बढ़ाता कि वो कंपनी का नाम फिर ऊपर आने लगता. चौथे, 5वें, 6ठे महीने में वो कंपनी इतनी टॉप बनती है, इतनी टॉप बनती है, और सबसे कहता है कि कल मुझे दूसरी शर्त बोलना है. जो कंपनी डूब रही थी, जिनकी नौकरियां जा रही थी, वहां के परिवार बड़े प्यार से आते हैं, उनकी आंखों में आंसू है. वो कहते हैं, सर क्या बोलना है हमको, तुमको कौन सी पोस्ट होना है लो, क्या पगार लेना है लो, क्या सुविधा लेना है लो, सब तुम्हारे हाथ में, जो करना है करो. वो कहता है नहीं, तुम सब कल आ जाओ. जब सब परिवार के साथ आते हैं, पूरा एक परिवार बैठा हुआ है, मेरे बच्चों, सब आंखों में आंसू लेकर बैठे. बोले, सर आप हमारे भाग्य विधाता, हमारी जिंदगी तुमने सेट किया, हम डूब रहे थे, हमको बड़ा बनाया, जो चाहिए लो. तो वो कहता है, पहला डायलॉग बोलता है कि जो कंपनी बड़ी हो गई उसका 100% श्रेय तुम्हारा. क्या बात है. यशाचं श्रेय नेहमी दुसऱ्यांना द्या यशस्वी होण्यासाठी. दुसऱ्यांना द्या, 100% यशाचं श्रेय तुम्हारा आहे. आणि दुसरी अट मी हे सांगतो की आत्ता इथंच
मी या कंपनीचा राजीनामा देतोय आणि ही कंपनी सोडून जातोय. सब लोग रोना शुरू करते, बोले सर ये क्या कर रहे हो? वो कहता है यस, क्योंकि भारत की दूसरी बंद होती कंपनियां मेरा इंतजार कर रही है. मेरे बेटों, ये पावर तुम्हारे अंदर होना. हम गांव के लोगों को कमजोर बोलते हैं सर, गांव के लोगों को कमजोर बोलते हैं, गलत बोलते हैं. जितने ईमानदार गांव के लोग हैं बेटा, तुम जितनी दाद दे रहे हो, जितना दिल से दे रहे हो, तुमची बॉडी लँग्वेज पाहून डॉक्टर मी त्रास होतोय मला. कंटिन्यू दररोज गॅदरिंग आहे मॅडम, दररोज पागल सारखी जिंदगी झाली. और मरे तक मग हेच काम. माझ्या पोरांच्या डोक्यात मला क्वालिटी सेट करायची सर. माझ्या देशासाठी जगतोय मी. पगार ही मानधन वगैरह का. कल मेरे को एक ने बुलाया वो माजल गांव के अंदर, माजल गांव का प्रोग्राम हुआ, मानधन ठहरा था कुछ, उन्होंने उससे ज्यादा पैसा दिया. कहा सर आमच्या मुलांचं तुम्ही डिझाईन करता. पुस्तकं माझी 11,000ची घेतली त्या कॉलेजने. शब्दांकडे लक्ष द्या. मुलांनी 10-11,000ची. काल 41,000 रुपये मी घेऊन आलोय काल. एव्हरीथिंग पॉसिबल. या जगात सर्व काही शक्य आहे. पैसा इम्पॉर्टंट नाही, तुम्ही क्वालिटी द्या. क्वालिटीसाठी जगा. या देशाला क्वालिटीची विचार द्या. बाबासाहेब विचार आहे. बाबासाहेब कोण आहे नंतर सांगतोय. मेरे बच्चों, मैं तुमसे ये अपेक्षित है तुमसे कि तुमको इतना टॉप बनना है बेटे. हम गांव के लोगों को बुरा बोलते हैं, बुरा मत बोलो. आता मी जे काय बोलतो त्याला ऐका आणि त्याला चित्र तुमच्या डोक्यात काढू शकता. एक ग्रामीण बाप. भाषा कळते बेटा? ग्रामीण बाप. ग्रामीण बाप म्हणजे कसा आहे? शेतकरी माणूस, पटका आहे, फाटलेला, सदरा नाही, बंडी, बनियन. बंडी बोलते ना, हमारे भाग में बंडी बोलते उसको. धोतर फाटलेलं, मळकटलेलं, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, टेन्शन्स, वातावरण. बरोबर आहे, मान्य करता ना सर? असा बाप, त्यांचा पोरगा 12वीला चांगल्या मार्काने पास होतो आणि तो पोरगा विचार करतो की मला असं काय करायचं जे या गावात कोणीच नाही. 15 दिवस तो रिसर्च करतो. गावात डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर, कलेक्टर आहेत, ही आहेत. नको म्हणे ही नोकरी. कोणती नोकरी? मग तो 15 दिवसांनी निष्कर्ष काढतो की आपल्या गावात पायलट कोणीच नाही. काय नाही? पायलट कुणीच नाही. आपल्याला पायलट व्हायचं, वैमानिक. तो पळत पळत जातो बापाकडे आणि सांगतो बाबा मला पायलट व्हायचं. बापाच्या चेहऱ्यावर आनंद बी नाही, बापाच्या चेहऱ्यावर नाराजगी बी नाही. बाप काहीच म्हणत नाही. पोराला अतिशय वाईट वाटतं. नंतर तो जातो आपल्या शिक्षकांकडे आणि त्यांना सांगतो, प्राध्यापकांना, सर मला पायलट व्हायचं. पायलट म्हणतात, शिक्षक म्हणतात अभिनंदन तुझं, अभिनंदन बेटा, तू टॉप होऊ शकतो, आम्ही तुझी मदत करू. होतं काय तेवढ्यात? क्या बात है बेटा? छाव में बैठ रहे, छाव में बैठ रहे ना. कोई बात नहीं, कोई बात नहीं, बैठ. बहुत अच्छी बात. मुझे लगा भाग रही की. पहली बार ऐसा हो रहा था, मुझे तो नौकरी छोड़ना पड़ेगा यार. बड़ी चिंता हो गई थी. हाँ ओके, बस आओ, जाना बस ऐसे, बस बेटा बस. ज्यादा नहीं, 10 से 15 मिनट में एंड कर देंगे अपन. ज्यादा तकलीफ आपको नहीं दूंगा. वही तो काम कर रहा हूँ. पोलियो पिला रहा, मैं भी सारा डोज पिला रहा हूँ. आणि सेटिंग चेंज होते. क्या बात चल रही थी हमारी? शिक्षक म्हणतात की बेटा तू टॉप होऊ शकतो, तुझं अभिनंदन. हाथ में हाथ लेते हैं. जब हाथ में हाथ लेते तो बच्चे के आंखों में आंसू शुरू होते हैं. सर पूछते बेटा तू रडतोस का? तर म्हणे सावजी माझ्या बापाकडे गेलो, वडला बाबांना विचारलो तर त्यांनी मला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मला वाईट वाटलं. तो शिक्षक बडे अच्छे थे. उन्होंने कहा बेटा तसं करू नको. जा आपल्या बापाचा हात आपल्या हातात घे, त्यांच्या डोळ्यात पहा आणि अतिशय प्रेमानं त्यांना विचार. पोरानं तसंच केलं. तो निघून गेला बाबाकडे. बापाचा हात हातात घेतला. डोळ्यात डोळे घालून पोरगं म्हणते, बाबा माझं काय चुकलं का? मी तुम्हाला बोललो होतो की मला पायलट व्हायचं. तर बापाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. बापाने एवढंच सांगितलं, बेटा मी जास्त शिकलेलो नाही, फक्त मला एवढंच सांग, तुला विमानाचं चालक व्हायचं की विमानाचं मालक व्हायचं? बेटा जो काम मैं कर रहा हूं, विमानाचं मालक होण्याचं काम कर रहा हूं. मोठे व्हा. भीक मागण्यासाठी तुम्ही आलेले नाहीत. नोकरीची लोकांना देण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला अमेरिकेचं बाप व्हायचं. मला आणखीन एक आठवतं की माझं एक व्याख्यान बाबासाहेब आंबेडकरांवर औरंगाबादमध्ये सिडको N4. सर माझ्यासमोर असे दलित बांधव होते, त्यामध्ये सर्वात कमी आमच्या विद्यापीठाचे हेड होते. एवढ्या मोठ्या पदावरची माणसं समोर बसलेली होती. 1.5 तासामध्ये जोश में प्रोग्राम आ गया. मेरे मुंह से एक वाक्य निकला और सब लोग 2 सेकंड के लिए हल गए. मैं बोला आता बाबासाहेबांचं अनुयायी होऊन चालणार नाही. सब परेशान. 2 सेकंड. तीसरे सेकंड में मैंने कहा यस
मैंने मजाक में नहीं कहा, रियली कह रहा हूं, क्योंकि हमारी स्पर्धा अब पूना से, बंबई से, चेन्नई से नहीं है, बेंगलोर से नहीं है, हैदराबाद से नहीं है, त्रिवेंद्रम से नहीं है, दिल्ली से नहीं है, हमारी स्पर्धा है अमेरिका से, जापान से, चाइना से। अब बाबा साहब का अनुयायी होकर नहीं चलेगा, बाबा साहब को दिमाग में सेट करना होगा, तभी टॉप। कौन बाबा साहब? कौन बाबा साहब? एक पत्रकार ने सवाल पूछा, डॉक्टर जर्रा का जी, तुमच्या दृष्टीने बाबा साहब अम्बेडकर कौन? मैंने कहा, जिसने 5000 साल का इतिहास 40 साल में बदल दिया, उसका नाम बाबा साहब अम्बेडकर। जिसने गुलामों को मालिक बनाया, उसका नाम बाबा साहब अम्बेडकर। जिस जात के नाम पे पीछे किया था, उस जात पे टॉप करने वाला बाबा साहब अम्बेडकर। डॉक्टर जर्रा का जी ने महाकाव्य लिखा, पहली 4 पंक्तियां हैं, सूरज तो सूरज है, चमकना जिसका काम है। सूरज तो सूरज है, चमकना जिसका काम है, अरे जिसने जिंदगियों को संवारा, अंबेडकर उसी का नाम है। अरे शिवाजी अंबेडकर 2-2 मिनिटात 10-10 मिनिटात बोलण्याचा विषय नाही, तरी पण एक छोटीशी कथा सांगतो, जीवनाचं सत्य बाळानो तुमच्यासाठी डोक्यात सेट करायचं। पर्याय तुमच्या समोर, तुम्ही जर टॉप व्हाल तर त्यासाठी बाबासाहेबचं उदाहरण सांगण्यापूर्वी मैं तुम्हें कुछ चीज दिखाता हूं, जरा ध्यान से देखना इधर। शायद दुनिया की पहली क्रांति होंगी डॉक्टर जर्रा काजी की, मुस्लिम आदमी, और ये मेरी सीडी छत्रपति शिवाजी पर। सर तकरीबन 7 लाख रुपये से ज्यादा की बिकी है, आणि पॉझिटिव्ह, कुणाच्या विरोधात नाही, चिंता करू नका, माझं कोणतंच कार्यक्रम विरोधात नाही। ये दूसरी सीडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशनल अँगल नाही पुस्तक। या देशामध्ये सर्वात वाईट अवस्था जर कुणाची असेल तर तो मुस्लिम समाज। त्याचं मुख्य कारण आहे शिक्षणाचा अभाव, जागृती नसल्यामुळे ते आहे। तो चिंता करू नका, पुढच्या 3-4 वर्षात तो समाज सुद्धा टॉप आणेल। क्या बात है? ये भारतीय मुस्लिम और एज्युकेशन तुमने लेना, तुम नहीं सुनिए, मुसलमानांसाठी, ते मराठ्यांसाठी, ते सर्वांसाठी। बघा ना, शिवाजी महाराज बोलायला लागलो की माझ्यासारखं जगात बोलणारा कोणी नसेल। क्या बात आहे? माझं राजकारण आहे, मला जीवनात कोणत्याच इलेक्शनला थांबायचं नाही, राईट? लक्षात ठेवा, एव्हरीथिंग इज पॉसिबल। हे बघा काय आहेत, ही और एक सीडी है जो मैं बात कर रहा था, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशन, त्याच्यावरची सीडी। दायरा तोडकर जिये, आणि ज्यांचं लग्न झालं हसू येत नाही, हसबंड लोक, त्यांच्यासाठी हास्य कवितेची सीडीज येते। हसते रहो, सुनते रहो, हसते रहो, है ना? नंतर कुठं हसू येते? हे तुमच्यासाठी बाळानो, हे तुमच्यासाठी पुस्तक आहे। या पुस्तकाचं नाव आहे चॉइस या कॉम्प्रोमाइज। बोला, तुम्हाला बोलतोय। मैंने ये कहा, देखो ध्यान रखो, मेरे को सर सब जात ने, सारे जातियों ने, सभी धर्मों ने साथ दिया, मगर मराठा कास्ट ऐसी है जिसने मेरे को 85% उठाया, मला मोठं केलं त्या लोकांनी। त्यांचे उपकार फेडण्यासाठी लाईफ टाइम मी शिवाजी महाराजांवर बोलणार। क्या बात है? हे दुसरं कारण। पण अपन हास्य कभी, मेरे ख्याल से पाटिल सर आपका नाम है, किसका? आपका है कि पाटिल साहब? देखिए सर, माफ करना साहब, आप अपना एक बुरी आदत है अपनी। अपन मराठों में बहुत काम करते, पाटिल पर कविता नहीं लिखते। मेरा एक दोस्त आहे पाटील, म्हणे काजी माझ्यावर कविता का लिहित नाही? म्हणा मी तुझ्यावर कशी कविता लिहू, तुझ्यावर तर अगोदरच लिहिलेलं आहे। म्हणे काय लिहिलेलं आहे माझ्यावर? मला तुझ्यावर लिहिलेलं है, इस दुनिया में आए तो कुछ ऐसे काम कर जाओ, इस दुनिया में आए तो कुछ ऐसे काम कर जाओ कि तुम जिस मोहल्ले से गुजरो हर घर से आवाज आए, पप्पा आ गए, पप्पा आ गए। मोठी माणसं आपण कुठे त्यांना तुलना करतो? बेटा इसको हास्य में लो, ओके, ये हास्य में लो, मगर एक डेंजर शब्द लिखा मैंने पाटिल और देशमुख के बारे में, ओपनली सांगतो। बघा माझं भावना बघा काय आहेत। मी म्हणा कोणतंच निगेटिव्ह कमांड आहे माझं? नाही बेटा। कोणाचं मन दुखतंय? नाही, कभीच नहीं। मेरे को सबने प्यार दिया, मैं सबको प्यार, अपने पास नफरत है ही नहीं। ओके, शब्दांक लक्ष्य दिया। इसमें लिखा कि पाटिल और देशमुख थे, हजारों एकड़ जमीन थी, नौकरी करना अपमान लगता था। आज उसी पाटिल और देशमुख के घर के अंदर 100 बच्चे पैदा हो गए। अब कितने एकड़ जमीन है? 5, 3, 2, 1 आधा, पुढच्या वर्षी 30। शक्यताच नाही ना सर।
शक्यताच नाही ना. मग जगायचं कसं? तुमच्यासाठी दोनच मुलांनो दोनच पर्याय बाळानो, वाईट वाटून घेऊ नका. आणि मुलीनो, काही मुली फार घमंडमध्ये असतात, आमच्या माग मुलं असतात. तुमच्या माग नसतात, तुमच्या तारुण्याच्या माग आहे. जर ते तारुण्य काढून टाकलं ना, कोई नजदीक देखेगा नहीं. क्या बात है. मगर जिजाऊ दुनिया में नहीं है, सावित्री माई दुनिया में नहीं है, मगर लोग उनको सैल्यूट करते हैं. क्या बात है. म्हणून आपल्याला टॉप आहे. हाँ, जमाने के वास्ते कोई पीछे नहीं आना चाहिए. तुम्हारा क्वालिटी और कैरेक्टर इतना टॉप हो कि साला दुनिया का हर बड़ा आदमी कहना चाहिए कि यार मुझे इस बच्ची से शादी करना. क्या बात है यार. तुमच्या पण ते अपेक्षित आहे. म्हणून चित्रपट नायकांच्या नादीला लागू नका. आणि टीव्ही सिरियल, आमच्या स्त्रियांना सत्यानाश करण्यासाठी आत्ताचे जे टीव्ही सिरियल आहे, काय चांगला विषय त्यांच्याकडे. दोन विषय आहेत. पहिला विषय, आपल्या घरात कशी आग लावायची. आणि दुसरा विषय, नवऱ्याला सोडून दुसरीकडे कसं बघायचं. साला पोट्टे तो आवारा हो गए, अब माँ बहनों को बिगाड़ने की साजिश है. जरा आप पढ़े लिखे लोग हैं और आप लोग राजकारण में काम करते, जरा जूते मारो उनको पकड़ के. सर परेशान कुठे कुठे सांभाळायचं सर, काय काय बोलावं, कोणते किती विषय आता हूँ मैं. सर मैं हर जगह टुकड़ा टुकड़ा तोड़ रहा हूँ. मैं कोई बात लिंक में नहीं, सब चीज तोड़ के बात कर रहा हूँ. मैंने किताब में क्लियर लिखा, हे स्पर्धेचं युग आहे. तुम्ही जर पुढे असाल तर लोक तुम्हाला सॅल्यूट मारतील, आणि जर तुम्ही मागं असाल तर लोक तुम्हाला पायाखाली तुडवतील. मग पायाखाली जगायचं का टॉप व्हायचं सिलेक्शन तुमच्या. म्हणून पुस्तकाचं नाव आहे चॉईस या कॉम्प्रोमाइज. सर माझ्या जीवनात एक रेकॉर्ड झालेला आहे, आणि तोही रेकॉर्ड शिवाजी महाराजांमुळे झालाय. 7 जानेवारी 2012 लातूर जिल्ह्यात अहमदपूर हे नावाचं गाव आहे, तालुका. मराठा सेवा संघाने तिथे एक कार्यक्रम ठेवला होता. बोलणारा डॉक्टर जर्रा काझी, मुस्लिम माणूस, शिवाजी महाराजाविषयी. मानधन काय मिळालं विचारू नका, पण 2.25 तासानंतर माझी पुस्तक आणि CD 57,000 रुपयाचे विकलेले आहेत. मला वाटत नाही भारतात कोणत्या प्राध्यापकाचे विकले असतील. क्या बात आहे यार. हे तुमच्यासाठी अनेक विनंती करतोय. आज काल सुद्धा माझे पैसे भरपूर विकले, आणि आज मी 2 दिवस जे पैसे विकतील, उद्या आमच्याकडे एका विधवेच्या मुलीचे लग्न आहे, मी सगळे पैसे त्याला देणार आहे. पण माझी विनंती आहे की कॉलेज नाही पुस्तक घ्यावं. जेवढे लोक इथं आले तुम्ही सर्वांनी विनंती घ्या. मोटिवेशनल बुक्स आहे, कुणाच्या विरोधात नाही, टोटल पॉझिटिव्ह अँगलची पुस्तक आहेत. हे पुस्तक फक्त नाव सांगतो, जास्त नाही. ये कामयाबी का राज, ये आओ बुलंदी को छुए, ये मुस्लिम समाज पे भी है, तुम सर बुलंद हो. हे मराठीत आहे, ॲक्शन घ्या, यश मिळवा. याच्याशिवाय तरुण मुलांनो, तुमची आणखीन एक चूक होती. मुलींची तेवढी चूक नाही, मुलांची जास्त आहे. आपल्या घरामध्ये आजपासून चित्रपट नायकांचे फोटो लावायचे नाहीत. मग काय लावायचं? तुमच्यासाठी पर्याय देतो. हे बघा, हे डॉक्टर जर्रा काझी का चार्ट, शिवाजी महाराज पे. ये चार्ट सिर्फ लगाने का नहीं है, ये चार्ट तो लगाने का है, मगर नीचे लिखने का है, मला ही असंच व्हायचं. क्या बात आहे. सर मी तुम्हाला आता बोलता NLP बद्दल बोललोय. मी ते कोर्स करून आलो, 25,000 फीस देऊन गोव्याला. आणि ते जे शिकवणारे होते सर डॉक्टर डेव्हिड लिंकन फ्रॉम लंडन. आणि माझी इंग्लिश किती स्टँडर्ड तुम्हाला माहिती आहे. तरी पण मी त्यांना ऐकत होतो आणि त्यांना पाहत होतो, बॉडी डोळे कानाने. जे कळत ते कळत नाही कळत होतो. मी नंतर विचारत होतो दुसऱ्या लोकांना बरोबर. पण त्यांनी जे सांगितलं NLPचं चॅलेंज आहे, विदिन सेकंड लाईफ चेंज होऊ शकतो. मला एक सांगा मुलांनो, आपलं व्याख्यान 1.5 तासापूर्वीपासून सुरू झालंय. 1.5 तासापूर्वीची मानसिकता आणि आत्ताच्या मानसिकतामध्ये फरक आहे का? जागृती झाली ना? कितने लोगों की हात उठा के बताओ. सर ताली बजाओ आप लोग. अभिनंदन. आपल्याला हेच पाहिजे ना सर, सक्सेसफुल. माझी नोकरी साबूत. राईट. थोडी चूक काय होती की आपण डोक्यामध्ये वापरतच नाही. आणखी लक्षात ठेवा, आपण मागासलेले का, दलिंदर का, त्याचं मुख्य कारण काय? जरा तुम्ही माझ्या शरीराकडे बघा. मी ते काढून टाकलं, हे नको, डायरेक्ट पब्लिक के सामने. वैसा माइक लेके मैं नीचे उतरने वाला था, मगर नीचे उतरा तो आप लोगों को फिर मैं बात नहीं कर पाता, वरना पब्लिक में घुस के बात करता हूँ. अगला प्रोग्राम जब लेंगे तो पब्लिक में रहेंगे. ठीक आहे, ओके. हाँ, लक्षात ठेवा, ह्या मेंदूचे मी 2 पार्ट करतो. एक पार्ट आहे माइंड पार्ट, दूसरा आहे बॉडी पार्ट. चांगला पार्ट कोणता? जोर से बोलो. माइंड. सर अच्छा पार्ट कौन सा? माइंड. उधर के लोग कौन सा बोलो, कौन सा? माइंड. आवाज बोलो ना, बोलते नहीं प्राध्यापक. कोणता पार्ट चांगला? बोलिए सर. माइंड. अभिनंदन, क्या बात है, ताली बजाओ.
मैं सब लोगों को चैलेंज करता हूं, सबको, तिथून ते सर्वांनाच. और चॅलेंज का मतलब 1 सेकंद के लिए सब मेरे जानी दुश्मन. या तो मैं जीतू या तुम, दुसरं आपल्याला मान्य नाही. हे 2 पार्ट पैकी जर हे चांगले तर मी तुम्हाला विचारतो, आत्तापर्यंत तुम्ही 100 रुपये कमावले, 1000 कमावले, 10,000, 1 लाख, कोटी, अब्जावधी तुम्ही कमावले, खर्च कुठं केलं? सगळं बॉडी पार्टवर. खाल्लं, निघालं, पिया, निकला, कपड़ा पहना, पड़ गया, दलिंदर बन के रह गए. थोड़ा खर्चा इस पे करते तो मेरा भारत कभी भी पीछे नहीं होता. बेटे कॉलेज की लाइब्रेरी का इस्तेमाल करो, कॉलेज की लाइब्रेरी का इस्तेमाल करो. मेरी तो किताबें लेना चाहिए, आपको रिक्वेस्ट है, लो, मेरे को मदत करना है. आणि मैं जितने पैसे, सर मी एवढा पैसा कमावतो ना, माझ्या घरचं खर्च, माझी बायको रियली ग्रेट, 10 ते 15,000 मध्ये घर चालवतो. बाकी सगळा पैसा समाज कार्यात. कोई भी गलत काम, ना नंबर 2 का पैसा आता है, ना नंबर 2 का पैसा जाता है. किसी के बाप को डरने की जरूरत भी नहीं सर. क्लियर, सगळं समाज कार्य. तुम्ही किताबें खरीदो, मैं नई किताबें फिर बनाऊंगा. मला माझ्या पोरांच्या डोक्यात से आणखीन एक विनंती. मेरे को आज खुशी प्रिंसिपल साहब इस बात की हुई, आपने मुझे अवार्ड दिया, बड़ा अच्छा लगा. वो जो दिया ना, ये तुम अगर लाखों रुपए भी दिए तो कल खत्म होते रहते नहीं वो, मगर ऐसी चीज आप दो. मेरे बच्चों में तुमसे निवेदन करता हूँ, सब लोगों, जितनी पुस्तकें, सीडी जो भी लेगा, उनसे रिक्वेस्ट है, वो पुस्तकों को अलमारी के अंदर न रखो, कपाटात ठेवू नका. जसं पेपर फेकतो ना घरात, तसं पेपर फेका, पुस्तक फेका. समजा तुमच्या घरात कोणी पाहुणा आला आणि तुम्ही 10 मिनिटासाठी चहा बनवायला गेला, तर 10 मिनिटात जर त्यांनी 10 पेज वाचले तर मी चॅलेंज करतो, त्यांचे विचारच बदलायला पाहिजे. क्या कारण एनएलपी काय म्हणतं, मी शेवटकडे आला, शेवटकडे. एनएलपी काय म्हणतं कि विद इन सेकंड लाइफ चेंज होता है. अब मैं आपको प्रूफ करता हूं विद इन सेकंड कैसे. जरा सर एक बार उठ जाओ, जरा गडकरी सर के लिए ताली बजाओ. मैंने गडकरी सर को मजाक के नहीं लिए उठा, मैं प्रैक्टिकल उठा. गडकरी सर ने 10 साल मेहनत की और एक केक बनाया और वो केक जगह प्रसिद्ध हुआ. मेरा प्रश्न है, गडकरी सर का केक जगह प्रसिद्ध होने के लिए कितने साल मेहनत की? 10. अब गडकरी सर मेरे नजदीक क्लोज हो गए. मैंने सर को विनंती की कि सर आप चले जाओ. सर उठ के चले गए. मैं तुम सबको चैलेंज करता हूं, जैसा केक उन्होंने बनाया, वही टेस्ट, वही कलर, वही कंटेंट, 100% तुमको वैसा बनाना है. कितने साल लगेंगे? कोई बोलेगा 10 वर्ष, कोई बोलेगा 20, कोई बोलेगा 50. चुकीचे शब्द वापरतात, त्यासाठी फक्त 10 मिनिटं लागतील. तुम्ही सरळ गडकरी सरांना भेटा, त्यांना विचारा, सर तुम्ही कसं बनवलं? त्यांनी जसं जसं बनवलं, तुम्ही तसं तसं बनवा, तसंच केक तुम्ही. या आधारावर डॉक्टर जर्रा काझी ओपनली स्टेज वरून अमेरिकेला चॅलेंज करताय, जगाला चॅलेंज करताय, शिवाजी महाराज की मौत नहीं हुई. कमाल है. जबकि 1680 में महाराज चले गए दुनिया से, बाबा साहेब दुनिया से नहीं गए. हजरत टीपू सुल्तान, तुम जिन जिन को मानते हो साला बड़े बड़े, वो लोग कोई नहीं मरे. ये सब किताबों के अंदर है. ते जसे जगले पुरानो, तुम्ही तसे जगा. उद्याचे शिवाजी तुम्ही व्हा. म्हणून विनंती करतोय कि आज के बाद खर्चा इस पे करो, खर्चा इस पे करो. किताबें हर 15 दिन को एक बुक तुम्हारे पास आना, सीडी आणा, चार्ट्स, ही पुस्तकं सीडी तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही रे बाळांनो. आपल्याला मोठं होण्यासाठी विचार प्रदान करा. आणखीन या कॉलेजचं अभिनंदन करतो की या कॉलेजनं शाल बरोबर काय दिलं? पुस्तक दिलीत प्रेझेंट. अभिनंदन करतोय मी तुमच्या कॉलेजमध्ये आलून. अत्यंत मला आनंद होतो सर. मैं दिल से खुश हूँ, मैं दिल से खुश हूँ. मुझे बहुत अच्छा लग रहा है. अल्लाह इस कॉलेज को बेइंतहा नवाजे. दुनिया का बड़ा कॉलेज ये बने. हाँ, आपकी ताकत, आपकी जरूरत बढ़े, आप बड़े बन जाओ. मेरे बच्चों, ये 4 माझी एक विनंती आहे, कॉलेजच्या लायब्ररीने सुद्धा पुस्तक घ्यायला पाहिजे. तुम्ही सबने रिक्वेस्ट आहे मेरी, कारण हे सगळे पैसे आज उद्या मी लग्नात त्या देणार. मग किती काय येत नाहीत, कमीत कमी 20,000ची माझी अपेक्षा त्यांच्याकडून देण्याची. मी देणार आहे त्यांना. ठीक है मेरे बच्चों, ऐसा चार्ट अपने घर में लगाओ. ये शिवाजी महाराज पे चार्ट, ये दूसरा चार्ट है बाबा साहेब अम्बेडकर. मैं खाली दिखा रहा हूं, आखिरी एंड की तरफ मैं चल रहा हूं. बाबा साहेब का एक अधूरा उदाहरण देकर मैं एंड करूंगा. ये तीसरा चार्ट है मेरी बेटियों, जिजाऊ. क्या बात है. हे सगळं माझं डिझाईन आहे, सगळं लेखन वगैरे. फक्त मी छापतो बाहेर, तैयार मीच करतोय सगळं. बहुत हो गया दूसरों की गुलामी, अब अपनी जिंदगी जियो बेटा, अपनी इच्छा से आगे बढ़ो. पॉझिटिव्ह काम करा, देशाला पॉझिटिव्ह लोकांची गरज आहे. ये अगला चार्ट है अब्दुल कलाम साहब, ग्रेट लोग.
इसके अलावा और भी चार्ट हैं, आप चाहे तो ले सकते हो। मेरे ख्याल से कार किधर खड़ी हुई अपनी, इधर बैक साइड में मेरी कार खड़ी हुई, व्हाइट कार है। पुस्तक के सीडी चार्ट उसी कार में से लो प्लीज, विनती करता हूँ। और ये एक आखिरी चार्ट है, इतना दिखाकर एक आखिरी उदाहरण देकर अपूर्ण व्याख्यान रोकूंगा। आखिरी चार्ट मेरे बच्चों, मैंने 2 चैलेंज किया था कि जितना बोलूंगा 100% याद होगा वरना नौकरी का इस्तीफा दूंगा। तुमने जितना जितना माइंड सेटिंग किया है वो 100% तुमको याद है। और मैंने दूसरा शर्त लगाया था कि तुम 50 मिनट सुनो, तुम्हारे सोचने का अंदाज चेंज हो जाएगा। चेंज हो गया ना, चेंज सबका बेटा? हाँ, चलिए एक बार अपने लिए ताली बजाओ बेटा। यू आर ग्रेट, यू आर सुपर, यू आर टॅलेंटेड। लक्षात ठेवा, मी काय केलं नाही सर, प्लीज, मी काहीच केलेलं नाही। मैं बड़ा आदमी नहीं हूं। मेरे बच्चों तुम बड़े हो, मेरे भाइयों, मेरी बहनों, मेरे दोस्तों तुम बड़े आदमी। डॉक्टर जर्राकाजीने काय केलं आतापर्यंत? 1.5 तासात, पावणे 2 तासात एकच काम केलं। मी गेलो होतो थायलंडला। थायलंडमध्ये एका चौकामध्ये एक अशी टेकडी होती मोठी, आणि लहान मुलं त्या टेकडीवर चढून काहीतरी खड्डे करत होते। छोटी मुलं तेच करतात ना। एकदा एक पोरगा खड्डा करायला लागला तर त्याला अजून काहीतरी पिवळं चमकताना दिसलं। तो पोरगा घाबरला, पळत आला, आईवडिलांना सांगितलं की काहीतरी गडबड आहे। मग सगळेच लोक एकत्र झाले, त्यांनी फावडा कुदळ वगैरे हातात घेतली आणि गेले वर, आणि ते तोडू लागले। 2 तासानंतर माती जेव्हा काढली, एक टन सोन्याची मूर्ती गौतम बुद्धाची निघाली इथं। कारण जसं भारत आणि पाकिस्तानमध्ये वैर आहे, तसं तिथं म्यानमार, ब्रह्मदेश जुनं नाव म्यानमार, आणि थायलंडची दुश्मनी। त्यांना वाटत होतं की आमची 1 टनची मूर्ती ते घेऊन जातील सोन्याची, म्हणून त्यांनी लपवून ठेवली होती। काय केलं नंतर? वरची माती काढली। माझ्या मुलांनो, माझ्या मुलांनो, ऑल प्रोफेसर, प्रिन्सिपल, संस्था चालक, यू आर ऑल ग्रेट, तुम सब हीरे हो, तुम सुपर हो। डॉक्टर जर्राकाजीने फक्त वरची माती काढलेली आहे। क्या बात है, राईट? आणखीन एक चॅलेंज करतो की हे चार्ट लक्षपूर्वक बोलतोय आणि ऑथेंटिक, जर तुम्ही 21 दिवस याचं प्रॅक्टिकल केलं तर माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स तुमच्या डोक्यामध्ये सेट होईल। कोई भी माइकाला तुमको तुम्हारी इरादों से नहीं हटाएगा। शिवाजी इरादे का नाम है, बाबा साहेब इरादों का नाम है, क्वालिटी इरादों का नाम, इरादों के साथ तुम्हारे इरादों को नहीं हटाएगा। ये चार्ट की विशेषता है। इधर जो है लेफ्ट में अपनी फोटो लगाओ, आणि तुम्हाला जीवनात जे व्हायचं असेल तर तुमचा रोल मॉडेल त्याच क्षेत्रातून पाहिजे। तुम्हाला चित्रपटात जायचं तर सलमान खानचा फोटो लावा, तुम्हाला कलेक्टर व्हायचं तर टॉप कलेक्टरचा फोटो लावा, तुम्हाला प्रोफेसर व्हायचं तुमच्या दृष्टीने टॉप प्रोफेसरचा लावा, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं सायंटिस्टचा लावा, तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं त्याचा फोटो ह्या मध्यभागात लावा। आणि जे 6 लाईनी आहेत, संध्याकाळी झोपताना 10 वेळेस आणि सकाळी उठले की 10 वेळेस मनातल्या मनात कॉन्फिडेंटली फक्त 21 दिवस बोला। 22व्या दिवशी माझ्यापेक्षा टॉप कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल, आणि ज्या दिवशी कॉन्फिडन्स येईल खाली लिहून टाका कि हाँ मुझे डैश डैश बनना है, कलेक्टर बनना है, कमिश्नर बनना है, प्रोफेसर बनना है, डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है। एंड डेट लिखा, डेट, मैंने डेट लिखा, क्या लिखा मैंने कि 2020 तक मुझे शिवाजी महाराज और सायकोलॉजी पर बोलने वाला जगातील एकटाच व्यक्ती, असंच बोललो ना सर। दुसरं काय चॅलेंज केलं? तरुणांच्या डोक्यात प्रेम सेक्स कमी करून तिथे क्वालिटी भरली ना रे बेटा। चेंज झाले ना? अभी भी तुम सुनने की इच्छा है तुम्हारी? कितने लोग सुनना चाहते, हाथ उठाओ बघा सर। आता नहीं बोलना, अरे मेरा त्रास हो रहा, 1.5 तास, 2 तास हो गया, 2 घंटे के आसपास हो रहे हैं सर। नहीं अब नहीं करेंगे, मैं रोक दूंगा सर। शेवटचं एक उदाहरण दून एंड करना। यहाँ लिख के लगाओ, मैंने दूसरी कसम खाई, क्या बोला मैंने कि बच्चों के दिमाग में सेट, और तीसरी कसम खाई की मैं माझ्या मुस्लिम समाजात ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी त्यांच्या समाजासाठी काम केलं त्याची मॉडेलिंग तसंच मी माझ्या समाजासाठी करणार, आणि माझ्या समाजाला 2020 पर्यंत मुख्य प्रवाहामध्ये पुढे आणणार। क्या बात, ओपनली बोल रहा हूं, राईट? शक्य आहे ना बेटा? तुम्हालाही शक्य आहे, तुम्ही टॉप व्हा। ही पुस्तकं, चार्ट, CD तुमच्यासाठी आणली। उद्देश हे आहे की याचा वापर तुमच्या जीवनात हो, तुम्ही टॉप व्हावं। आणि शेवटचं एक उदाहरण देतोय आणि अपूर्ण व्याख्यान थांबवतो, पण शेवटचं उदाहरण दिल्यानंतर मग नंतर बोलू शकणार नाही, म्हणून त्याच्या अगोदर मी सर्वात अगोदर आमच्या खिल्लारी सरांचं, त्यांनी फार माझ्याशी नेहमीच संपर्क साधत होते। फार दिवसापासून चाललं हे कार्यक्रमाचं। पुन्हा पठारे सरशी माझं बोलणं झालं, त्यांची जी आस्था, त्यांची तळमळ, आणि आमच्या खिलारी सरांनी जे सांगितलं पठारे सराबद्दल, इथं पाहून मला त्याचं अप्रचिती मला आली। आणि संस्था जेव्हा सपोर्टिंगला असते तेव्हाच प्राचार्य मोठे काम करू शकतो, कॉलेज मोठं काम करू शकतो। सगळे ऑल प्रोफेसर, यू आर ऑल ग्रेट, यू आर ऑल टॉपर।
संस्थेचे लोक, मी तुमचं सर मनापासून अभिनंदन करतो. विशेष करून आमचे या कार्यक्रमाचे पानसरे सर मुख्य, त्यांचं दोनों प्राचार्य, हमारी मैडम बैठी हैं, तमाम प्रोफेसरों का, फिर हमारी महिलाओं भगिनी, मेरी बेटियों, मेरे बेटों, मेरे शेरों, माझ्या देशाचा भविष्य तुम्ही. बेटा मर जाना, मेरे विश्वास को नहीं मारना रे. तुम बडे हो बेटा, तुम बडे हो. तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. कारण शेवटी मी पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करणार आणि एवढी कथा सांगून मी इथंच थांबणार. अपूर्ण व्याख्यान. सर्वांचं धन्यवाद. आणि एक विनंती पुन्हा करणार आहे, जाताना पुस्तकं सीडी घ्या, माझी घ्या, इतरांची घ्या, घ्या, तुमच्यासाठी घेतली सर. कारण एक अमेरिकन पुस्तक वाचलं होतं सर. मी पुस्तक लिहित नव्हतो, फक्त व्याख्यान देत होतो. एक पुस्तक मी 17-18 वर्षापूर्वी चुकून माझ्याकडे हिंदी ट्रान्सलेशन पुस्तक, अमेरिकन पुस्तक हिंदीचं ट्रान्सलेटेड वाचलं. पण मी पुस्तक वाचत होतो, प्रस्तावना कधी वाचतच नव्हतो. माझ्या घरातून जेव्हा बाहेर निघालो आणि मी कारमध्ये बसायला लागलो, माझ्या हातात पुस्तक होतं, मला कोणतरी सलाम केला, म्हणून मी बाहेर आलो आणि पुस्तक आत फेकलं, त्याला बोललो, तो निघून गेला. जेव्हा आत गेलो तर प्रस्तावना उघडलेली होती सर. दुसरं पॅरेग्राफ जेव्हा वाचलं ना, माझ्या डोक्यात मुंग्याच आल्या, पायापासून डोक्यापर्यंत. काय पुस्तकात लिहितो लेखक की ही सर्व पुस्तकं ओनली फॉर अमेरिकन्स. ही पुस्तकं मी का लिहिलंय? फक्त अमेरिकन लोकांसाठी. कारण आम्ही संपूर्ण जगावर राज कसं करावं याच्यासाठी ही पुस्तक फक्त अमेरिकन लोकांसाठी लिहितो. माझ्या डोक्यात प्रकाश पडला की साला हमारे बच्चों को कौन बोलना, मेरे बच्चों को गाइडेंस कौन करेगा, मेरी माँ बहनों को, मेरी बेटियों को कॉन्फिडेंस गाइडेंस कौन करेगा. उसके लिए तुमच्यासाठी लिहिलंय. धंदा नाही माझा. तुम्ही नाही जर घेतलं तर आय एम कोट्याधीश, मला तुमची चिंता नाही. प्लीज विनंती करतो, माफ करा मला, पण घ्या, मोठे व्हा, कुणाची पुस्तकं पण. आणि विनंती करतो तरुणांनो, आजपासून तुमचं सर बघा फरक पडतंय का. तुम्ही जास्तीत जास्त वेळ आता इथून पुढं प्रेमाने सेक्स आहे 7%. किती? 7%. सर मैं क्लियर बोल रहा हूँ, मेरा लव मैरिज है, मैं अपनी बीवी को बहुत चाहता हूँ. इतना फास्ट खाता हूं सर, 10 मिनट के अंदर तो खाना होता मेरा. गरीबी थी मेरी जिंदगी में, उसको मैंने जिंदा रखा. 3 टाइम खाता हूं 30 मिनट. शाम में सोते होता आधा घंटा, 1 घंटा, 24 तासातून 1 तास फक्त बायकोसाठी. बाकी के पूरी जिंदगी दूसरों के वास्ते. मेरी बीवी ने कभी नहीं कहा जीना सिर्फ मेरे लिए. अगर ऐसा होता तो मैं मेरे बच्चों को गाइडेंस को मेरा बाप करेगा क्या तुमको गाइडेंस नाही. कहा जा सोसायटी का काम कर, समाज को दिशा दे. मी जेव्हा विचार करतो माझ्या व्यक्तिगत जीवनातील, तर मी भारतासाठी आहे, समाजासाठी आहे, माझ्या मुलांसाठी आहे ना, तुमच्यासाठी बोलतो ना. बेटा 14 घंटे पढ़ाई करता हूं, कारण मला बाबासाहेबांसारखं जगायचं. पर्सनल लाइफ नाही सर मला. मेरा ड्राइवर उसको खुदा उसको मर्दराज करे सर. 120च्या स्पीडने गाडी मारतो, कारण लोक वाट बघत असतात सर. किसी दिन उड़ गए तो गारंटी नहीं है. और मैं हर व्याख्यान जिंदगी का आखिरी व्याख्यान बोल के देता हूं. कोई गारंटी नहीं है. जीवन सार्थक बनाना है. मेरे बच्चों तुम्हारे वास्ते जी रहा हूं. मेरे बच्चियों, बेटियां टॉप बनो, टॉप बनो. तुम्ही जग पैदाच साला टॉप बनने के लिए हो गए. आणि ज्याच्या डोक्यात शिवाजी असेल, बाबासाहेब, त्याला कोणी मागे करू शकतो का? पण तुम्हाला माहित नाही. त्याला ये गडबडीच होती बोलते. सर बोलूं क्या और 2-4 मिनिट बोलूं क्या? हे मोबाईल स्वस्त झालं कसं? तुम्हाला माहित नसेल कदाचित मुलांनो, जेव्हा मोबाईल पहिल्यांदा आलाय भारतात त्यावेळेस इनकमिंगला 20 रुपये होते. इनकमिंगला 20 रुपये एक कॉल, इनकमिंगला मिनिटाला. आणि आज तो मोबाईल फ्री, इंटरनेट फ्री. काय है? तुम रिसर्च करते कि नहीं मेरे को नहीं मालूम, मगर मैं रिसर्च करता हूं. ये मेरा रिसर्च है. क्योंकि जब अब्दुल कलाम साहब जब राष्ट्रपति थे तब उन्होंने डिक्लेअर कर दिया था 2020 तक भारत को महासत्ता बनाएंगे. कुणाच्या विश्वासावर सांगितलं होतं? तुमच्या. कारण 2020 पर्यंत भारताची तरुणांची लोकसंख्या सर्वात जास्त. आज सुद्धा ती संख्या आहे. अभिनंदनाची बाब. आणि हे अमेरिकेला सुद्धा माहित आहे की भारताच्या मुलांच्या डोक्यात जर शिवाजी सेट झाला, बाबासाहेब, जे तुम्ही ज्या धर्मा जातीचे असते, मी सर्वांचे नाव घेत नाही, तुम्ही ज्या जातीत तुमच्या धर्मातील टॉप लोक जर डोक्यात सेट झाले तर 2020च्या अगोदर भारत महासत्ता होऊ शकतो. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं लक्षात ठेवा. मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअल. एक कंपनी आहे नोकिया, ऐकलं का? नोकिया संपूर्ण जगात कंपनी आहे. ती विकली जाते 100 रुपयात.
आणि ते 12-13 MBचं व्हॉट्सअप आणि फेसबुक तो विकला जातो 200 रुपयात. अमेरिकेनं विकत घेतलं आणि तुम्हाला ब्ल्यू फिल्म पाठवायला लागला तो डोक्यात. कारण तुमच्या डोक्यात शिवाजी बसून आहे, बाबा कोणी बसून आहे तुमच्या डोक्यात. आणि पोरं 24 तास सेक्स सेक्स सेक्स. प्रत्येक मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन सेक्स. आणि माफ करा, मुली सुद्धा रात्री अशीच अवस्थेत जगतात. मेरे नौजवान बच्चों को हिजड़ा और नामर्द बनाने की साजिश है ये. मेरे बेटों, आज के बाद जब मोबाइल यूज करोगे तो कहना माझ्या देशाच्या विरुद्ध. तो उसका फायदा ये होगा कि तुम अगर डेली 10 देखते होंगे तो आठवड़े में 1 देखोगे, बाद में महीने में 1 देखोगे, और एक दिन दिमाग से निकल जाएगा और तुम सिर्फ क्वालिटी भरोगे. जिस दिन क्वालिटी भरोगे मेरा भारत महान. मला तुमच्याकडून ती अपेक्षा, म्हणून तुमचे मी बोलत नाही पूर्ण, आपण नंतर कधी चर्चा करू. मी येतो तुमच्याकडे, मला आवडलं, बिल्कुल बिल्कुल आऊंगा. मेरे बेटों, आखिरी बात करता हूँ. बाबा साहेब आंबेडकरचं शेवटचं उदाहरण देऊन फिर सबका एक बार शुक्रिया अदा करता हूँ. चलेगा ना? शेवटचं उदाहरण. बाबासाहेबांच्या पत्नीचं नाव होतं रमाबाई आंबेडकर. आपण त्यांना रमाई म्हणतो. चित्र समोर आणा. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. नंतर काय झालं? तिची पत्नी होती बाबासाहेबांची मुंबईमध्ये. बाबासाहेब कुठं समाजसेवा करतात. कशी समाजसेवा? पागलों की तरह कंटिन्यू वर्क कर रहे हैं वो. पत्नी का ध्यान नहीं, कुछ नहीं, खाली सेवा. मरमर करते ये लोग. दुश्मन तो नाम रखते थे बाबा साहेब को, अब दोस्तों ने भी नाम रखना शुरू कर दिया. कहने लगा असलं कसलं बाबासाहेब, परिवाराकडे लक्ष नाही. मग बाबासाहेबांच्या कानावर जे आलं तर त्यांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी विचार केला, माझे मित्र मला असं बोलतात. मग त्यांनी 2-3 मित्रांना सोबत घेतलं आणि गेले मुंबईला. चला मुंबईला. मुंबईला जेव्हा गेले तर मित्रांना बाहेर थांबवलं घराच्या, कारण 2च रूमचं घर होतं. एवढा मोठा जागतिक कीर्तीचा विद्वान, जगात विद्वानापैकी एक विद्वान, परंतु त्यांचं घर 2च रूमचं. बाळानं शब्दांकडे लक्ष द्या, फक्त नाव घेऊन फायदा नाही रे, डोक्यात सेट करा. 2च रूमचं घर, एका रूम मध्ये लायब्ररी आणि दुसऱ्या रूम मध्ये सगळंच. तुम्ही जर बाबासाहेबांचे मानणारे आहात तर किती लायब्ररीचा वापर करता रे तुम्ही? आता मला अभिनंदन वाटतं त्या सरांचं, आपण त्यांचं स्वागत केलंय है ना. नए लायब्रेरियन काय संदीप मगर साहब किधर है? पीछे. अभिनंदन अभिनंदन. कुठं काय सुचेल गॅरंटी नाही. एक न्याक कमिटी येते कॉलेजमध्ये आणि ती जाते डायरेक्ट लायब्ररीमध्ये. काय बघते लायब्ररीमध्ये? सगळे पुस्तक न्यू कॅट. लायब्ररीमध्ये न्यू कॅट, कुणाला हात लावू देत नाही. ओके चलिए छोड़ दीजिए, मुबारकबाद, स्वागत है आपका. शेवटचं उदाहरण द्यायला लागलो. लक्षात ठेवा, बाबासाहेबांची एक रूम लायब्ररी, दुसरी रूम मध्ये सगळंच. तुम्हाला विनंती करतोय आजपासून मित्रता कुणाशी करायची? लायब्ररीशी. 7% आहे प्रेम आणि सेक्स, त्याला 7% ठेवायचं, 93% क्वालिटीच ठेवायची. हे करता येईल ना? मोबाईल आपल्या देशाच्या विरोधात आहे, मग ते भरण्यासाठी डोक्यामध्ये काय सेट करायचं? फक्त क्वालिटी. कारण मोठं व्हायचं. तुम्ही, मी तुम्हाला जबरदस्ती केली का हात वर करण्यासाठी? 3% तुम्ही जायचं ना. मग तुमच्या मर्दानगीला चॅलेंज, तुमच्या पुरुषत्वाला चॅलेंज करतो डॉक्टर बाबासाहेब ओपनली स्टेजवर. माझ्या बांधवांनो, माझ्या मुलांनो, काय झालं? मग बाबासाहेब अगोदर लायब्ररीमध्ये गेले. त्या रूममध्ये लायब्ररी होती, रूममध्ये गेले. तिथून पुन्हा बाहेर निघाले. डोळे पुसत होते, त्यांचा तो निळा ड्रेस वगैरे, तुम्हाला चष्मा पुसतले, आणि दुसऱ्या रूममध्ये आले. बघता काय की बीवी आखिरी सांस तेरी, गारंटी नहीं कब मरेगी. साहब देखते कि साथ बाबा साहेब को बीवी ने रोते रोते कहा गले से लगने के लिए. बीवी है ना. बाबा साहेब का भी वो बंधन टूट गया, वो भी रोने लगे और उन्होंने बीवी को गले से लगाते हुए रोते हुए कहा रामू. वो प्यार से बीवी को रामू बोलते थे, रमा नहीं बोलते थे. रामू, तू जर आजारी असशील तर तुझ्यासाठी या मुंबईमध्ये एकापेक्षा एक डॉक्टर आहेत. तू जर आजारी असशील तर तुझ्यासाठी या मुंबईमध्ये एकापेक्षा एक डॉक्टर आहेत. परंतु माझा सगळा समाज आजारी आहे आणि मी एकटाच डॉक्टर आहे. मला मोकळं कर. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. विचार सुनकर हमें तो आपकी मधुशाला की याद आई और थोड़े कवि हम भी बन गए और उसे इस काव्य पंक्तियों के माध्यम से इस तरह बना दिया. कुदरत ने जर्रा साहब को कुछ ऐसे साँचे में डाला
कुदरत ने जर्रा साहब को कुछ ऐसे सांचे में ढाला, उम्र इतनी है पर लगते हैं ब्रज के नंदलाला, उम्र इतनी है पर लगते हैं ब्रज के नंदलाल, आंखें आपकी आंखें नहीं लगती पुरानी हाला, इस हाला ने माहौल को ऐसे मदहोश कर डाला, इस हाला ने माहौल को ऐसे मदहोश कर डाला। मनपूर्वक बहुत बहुत धन्यवाद। एक बार पुनः से एक बार जोरदार तालियों से उनका अभिनंदन करते हैं। इसके बाद कार्यक्रम का आभार ज्ञापन करने के लिए मैं प्राध्यापक शरद यादव जी को मंच पर आमंत्रित करता हूं। मी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करणार आहे। आभाराचे भार कशाला, हाता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये असे घर बांधूया, अशा घराला दार कशाला। मला वाटतं काजी सर, आपण आज या ठिकाणी आलात, आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये निश्चितच घर बांधण्याचा पाया तरी तुम्ही घातलेला आहे। सूरज तो सूरज है, चमकना उसका काम है, वक्ता तो वही है जरा साहब जिसका नाम है। सर, अगदी 45 मिनटं झाल्यानंतर बेल होते आणि परत तो तास नको, टाईमटेबलमधला पुढचा तास हवा, अशी अपेक्षा असणारे आमचे विद्यार्थी आज तब्बल आजच्या टाईमटेबलमधले सर्व तास नॉन स्टॉप तुम्ही घेतले, तरी आमचे सर्व विद्यार्थी अगदी प्रसन्न चित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटतं हे आजच्या कार्यक्रमाचं यश आहे। विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवावं हे आपण वाचलेलं आहे, परंतु हसत खेळत शिकवल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल तुम्ही आज आम्हाला दाखवलं आहे। आज आमचे विद्यार्थी एवढे प्रसन्न चित्त काय 3-3.5 तास या मंडपमध्ये येऊन झालेत, अगदी प्रसन्न चित्ताने बसलेले, अजून चालू द्या असं म्हणणारे विद्यार्थी, मला वाटतं त्याचं एकच कारण असावं की आज सर्व तुमच्या मनासारखं झालं। जरा साहेब, आपण या ठिकाणी आलात, आमच्या महाविद्यालयाची शान वाढवली, आमच्या विद्यार्थ्यांच्या आपल्या भाषणातनं तब्येत तर तयार झालीच हसून हसून, परंतु जाता आता आपण माइंडसुद्धा सेट करून चाललात की जी काळाची गरज आहे, कुणीतरी या विषयावरती बोललं पाहिजे, तर निश्चितच ते काम आज झालेलं आहे। त्यामुळे हे महाविद्यालय आपले 100% आभारी आहे। सरांबरोबरच त्यांचे सहकारी माननीय सचिन होटकर, माननीय अब्दुल रजाक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार। या संस्थेचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील, त्याचबरोबर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पाटील साहेब, व्हाईस चेअरमन निमसे पाटील, उपस्थित मान्यवर संचालक मान्य विजयराव टवले पाटील, महेश सिरसाट पाटील, शिवाजीराजे गाडे पाटील आणि सर्व मान्यवर संचालक मंडळ, या सर्वांचं महाविद्यालय आभारी आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी काही विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार आणि सर्व ज्ञात अज्ञात उपस्थित राहिले, त्या सर्वांचं महाविद्यालय 100% आभार मानतंय। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी किंवा या महाविद्यालयाचे मार्गदर्शक तर आहेतच, परंतु त्याहीपेक्षा पुढचा शब्द मी वापरेल की या महाविद्यालयाचे प्रेरणास्रोत म्हणून या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य साहेब डॉक्टर पठारे सर यांचे मी आपणा सर्वांच्या वतीने आभार मानतोय। वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, त्याचबरोबर पर्यवेक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष कष्ट घेतलेत, त्या सर्वांचे मी आभार मानतोय। आणि जाता आता
या महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी, या महाविद्यालयाचं भूषण, आज ज्यांना बक्षीस मिळाले त्या विद्यार्थ्यांचं आमच्या सर्वांच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन. त्याचबरोबर या कार्यक्रमाला जे विद्यार्थी उपस्थित राहिलेत, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि शेवटी जाता जाता सर्वांचा नामोल्लेख करणं यात तर विशेष आनंद होईल, परंतु घड्याळाकडे बघता आता ती वेळ काही राहिलेली नाही. तरी ज्ञात अज्ञात सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार. जिसने हमारे दिल में घर कर लिया उनके लिए मैं 2 पंक्तियां रखना चाहूँगा। हमेशा याद रखूं ऐसे ही पेश आए सर आप, हमेशा याद रखूं ऐसे ही पेश आए सर आप। दिल जीत लिया आपने हमारे सभी भाई और बहनों का। दुआएं चाहता हूँ आपको बहुत लंबी उम्र मिले, दुआएं चाहता हूँ आपको बहुत लंबी उम्र मिले। शायद आपके साथ फिर से मौका मिले, फिर से मौका मिले। इसके बाद पसायदान से ये कार्यक्रम खत्म होगा। मैं आप सबको विनती करना चाहूँगा कि आप सभी अपने जगह पर खड़े रहेंगे। विश्वास्मके देवे येने वाक्यज्ञतो शागे दोषोनी मज द्यावे पसायदाने व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रति वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस धर्म सूर्य पाहो जो जीवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रवेचे अलाचर मातंड चेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओवावे येथ मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसा येने वरे ज्ञान देव सुखिया